उगाच मिरची होता की काय नाही, हाजरा मेमन नाव होता. आता आम्हाला काय माहीत आहे, मी नव्हतो. आणि हे सगळं झालेलं आहे थ्रू हायकोर्ट ऑफ मुंबई. म्हणजे लोकांना माहीत नसेल, पण मी राजकारणामध्ये यावं प्रोत्साहित केलं आणि आग्रहपूर्वक केलं कोणी, वसंतदादा पाटील. अनेक लोक 91चा किस्सा सांगतात, पण 91मध्ये अशी वेळ नव्हती. पण 96मध्ये 101% ते काँग्रेसचेच पंतप्रधान झाले असते. अदानी फॅक्टर काय मला समजून घ्यायचं आहे. अदानींचा रोल काय, म्हणजे अदानी हे मोदी शहांकडून मध्यस्थ होते शरद पवारांना भाजपमध्ये आणण्यासाठी. आम्हाला माहीत आहे ना की महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा बऱ्याच गोष्टी या धारावीच्याबद्दल, त्याचे टेंडरची कंडिशन वगैरे वगैरे सगळं त्यांच्या काळातच तयार झालेलं आहे. तुम्ही म्हणतात ना अडाणी नको, दुसरं आणा, सांगा तरी एक तरी नाव. अनेकांना हे याच्याबद्दलही संशय की खरंच ईडीची नोटीस आली होती का पवारांना. आता काय होता नेमका मी काय कागद बघितले नाही, कारण माझ्याकडे काही कागद आले नाही. अजित पवार मुख्यमंत्रीपदी शरद पवारांना का नको होते किंवा का नको आहे. नमस्कार, बोलबेडूच्या या खास मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. अजित पवारांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली तितकं आश्चर्य तेव्हा नाही वाटलं किंवा तेवढा धक्का बसला नव्हता, कारण कधी ना कधी ते होणार होतं. पण त्याच्यापेक्षा जास्त धक्का त्यांच्यासोबत जेव्हा प्रफुल्ल पटेल दिसले तेव्हा बसला सगळ्यांनाच. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणजे मोदी आणि शहा जशी जोडी आहे तशी पवार आणि पटेल ही एक जोडी आहे. त्यामुळं प्रफुल्लभाई कसे काय अजित पवारांसोबत असा प्रश्न पडला. त्याच्यानंतर तर त्यांनी गौप्यस्फोटांची मालिकाच लावली. पवारांची निवड बेकायदेशीर आहे किंवा पवार मनमानी पद्धतीनं कारभार करतायत. आणि सगळ्यात म्हणजे मी आत्मचरित्र लिहिणार आहे ज्याची उत्सुकता खुद्द पवारांना पण आहे. स्वतः प्रफुल्लभाई आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे या बोलबेडूच्या खास कार्यक्रमामध्ये. मी जसं म्हणालो की म्हणजे उपमा म्हणून म्हणतोय, आपल्याकडं तर विठ्ठल पांडुरंग अशा उपमा असतात. विठ्ठल बदलला, पांडुरंग बदलला. पण काही संपादकांनी पण असा उल्लेख केला आहे, मी जसं मगाशी उल्लेख केला मोदी आणि शहा, तर शहा हे मोदींचे हनुमान आहेत. तसं तुम्हालाही काही संपादक अग्रलेखामधून पवारांचे हनुमान असे संबोधायचे. तर हनुमानाने रामाची साथ का सोडली, म्हणजे मी उपमा म्हणून तुलना करायची ना आपल्याला, तर सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की अजित पवारांचं तर समजून घेतात, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यांना त्यांची कोंडी झाली होती. पण तुमची अशी काय अडचण झाली होती की तुम्ही इतक्या वर्षाची साथ पवारांची, जे कुटुंबप्रमुख दैवत एक प्रकारे. ते खरं आहे की मी जवळपास राजकीय जीवनामध्ये 35 वर्ष पवारसाहेबांच्या सोबत, आणि हे पण ठीक आहे, हनुमानाचीच भूमिका माझी नेहमी राहिली. आणि मी पवारसाहेबांना प्रामाणिक साथ दिली, मनापासून मी त्यांना प्रेम केलं, सन्मान केलं. आणि ते सन्मान आणि प्रेम आजही कमी झालं असं कुठेही म्हणता येणार नाही. ठीक आहे, राजकीय भूमिकामुळे अनेक वेळा लोकांना काही वेगळं, म्हणजे ॲटलिस्ट पब्लिक मध्ये एक वेगळा चेहरा पाहावा मिळत आहे पवारांच्या सोबत. मी नाही, दुसरे कोणी असतील. आणि इथे अजितदादांच्या बरोबर मी दिसतोय, ते खरं आहे. पण असं आहे की शेवटी पर्सनल एक गोष्ट आहे. राजकीय जीवनामध्ये मी पवारसाहेबांच्या भूमिकेला नेहमी पुरस्कृत केलं. मी जेव्हा राजकारणामध्ये आलो, मी काँग्रेसमध्ये होतो, पवारसाहेब काँग्रेसचे अध्यक्ष होते. 86 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि त्या दिवसापासून मी पवारसाहेबांच्या सोबत, कारण माझे संबंध, माझे नाते त्यांच्या आणि माझे जुने होते. माझे वडिलांच्या काळापासून माझे वडील यशवंतरावजी चव्हाण, VP नाईक हे एक महाराष्ट्राची एक त्रिपुटी होती. आणि त्यामुळे त्या काळापासून माझे वडील आणि पवारसाहेबांचे संबंध आलेले होते. मी जरा वयाने लहान होतो तेव्हा माझी त्यांची एक म्हणजे जरा औपचारिक, म्हणजे माझ्या घरी आले तर मी लहान असताना काही भेट झाली असेल. पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे त्यांनी पण मला शोधून काढलं की बाबा मनोहरभाईचा मुलगा कुठे आहे, प्रफुल्ल कुठे आहे. आणि तेव्हापासून माझी त्यांची एक पर्सनल ओळख झाली. आणि नंतर मी राजकारणामध्ये नंतर आलो. मला राजीवजींनी तर त्यावेळीस मला लोकसभेची तिकीट 84मध्ये
इंदिराजीच्या हत्यानंतर मला म्हणजे ऑलमोस्ट जाहीर करून टाकली. आणि मला खरोखर म्हणजे लोकांना माहीत नसेल पण मी राजकारणामध्ये यावं प्रोत्साहित केलं आणि आग्रहपूर्वक केलं कोणी वसंतदादा पाटील. काय सांगतो वसंत? हो, वसंतदादा पाटील. त्यांच्या आणि माझ्या वडिलांचे फार चांगले संबंध. ते आमदारासोबत होते माझे वडील आणि ते संघटनेमध्ये काम केलेलं होतं. आणि त्यामुळे वसंतदादांनी मला त्यावेळेस घरून बोलून घेतलं. बोपणार त्यावेळेस महामंत्री होते अख्खा म्हणजे देशामध्ये, जसं अहमद पटेल नंतर होते त्या अगोदर मोपनारजीचं नाव होता. तो वसंतदादांनी मला बोलून घेतलं रात्री. अरे प्रफुल्ल, तुम्हाला उभा राहायचं आहे लोकसभेसाठी. राजीवजी आता पंतप्रधान झाले, नवीन सगळे त्यांना चेहरे पाहिजेत, नवीन लोक, तुम्ही तरुण आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही यायला पाहिजे आणि उभे राहा. मग मी एकदम म्हणजे अचानकच स्तब्ध झालो. मग जेमतेम म्हणजे माझं नाव जाहीरसुद्धा जाऊन गेलं AICC कडून. मग मी हातपाय जोडून 10 वेळा सांगितलं की मी विनंती करतो, माझी तयारी नाही. आणि त्यावेळेस तर वातावरण कसा होता, कोणी पण उभा राहिलं लोकसभेत म्हणजे इंदिराजीचा सहानुभूतीचा दाखवा. आणि पण मी तेव्हा नाही नाकारलं. नंतर मी गोंदिया नगरपालिकाचे अध्यक्ष झालो. त्यानंतर पवारसाहेब म्हणजे काँग्रेसमध्ये सामील झालं. कारण राजीव गांधीचा इतका मोठा एक प्रभाव होता, लाट आली होती. आणि एक चांगला नेता म्हणून, जसं आज मोदीची आज ख्याती कशी आहे देशामध्ये, जगात, देशाच्या बाहेरसुद्धा, तसा सुरुवातीला जास्त टिकली नाही दुर्दैवानं. पण सुरुवातीला राजीव गांधी आले म्हणजे एकदम त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रेथ ऑफ फ्रेश एअर. आणि एक देशामध्ये एक नवीन नेतृत्व, नवीन विचाराचा, तंत्रविज्ञानाचा, अशा म्हणजे राजीव गांधीचा एक सुरुवातीचा दौर होता. आणि पवारसाहेबांना पण असं वाटलं की हे प्रवाह देशाचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा हे म्हणजे काँग्रेसकडे, राजीव गांधीकडे आहे. आणि म्हणून त्यांनी पण एक निर्णय केला आणि ते काँग्रेसमध्ये सामील झाले. आता काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर स्वाभाविक आहे की मी पहिल्या दिवसापासूनच म्हणजे माझे संबंध होते. त्यांनी मला पण खूप म्हणजे वय कमी असताना पण सन्मान दिलं, जे काय माझा बॅकग्राऊंड होता. आणि मी पण त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्कात नेहमी राहायचं. ते नेपेन्सी रोडला राहायचे, मी नेपेन्सी रोडला राहायचं. मग थोडा संबंध चांगला जवळीचा झाला. आणि 86पासून मी प्रामाणिकपणे पवारसाहेब नेता आहे काँग्रेसमध्ये, आम्ही काँग्रेसमध्ये सामीलच झालो होतो. आणि कारण माझे वडील होते आणि मी राजकारणामध्ये आलो तर पहिली माझी स्वाभाविक आहे दिशा काँग्रेसमध्येच राहणार. तर तेव्हापासून पवारसाहेबांच्या सोबत राहिलो. 99मध्ये मग आम्ही राष्ट्रवादी काढली पवारसाहेबांनी. त्याचे खूप सारे इतिहास आहे, म्हणजे ते कशी राष्ट्रवादी बनली वगैरे पण थोडक्यात सांग, कारण इंटरेस्टिंग नाही. आता ते सोडून द्या, आजसाठी सोडून द्या. कधीतरी तो माझ्या काही पुस्तकांसाठी काही बरंच चॅप्टर मला सोडायची आहे. पण त्याच्यात काही म्हणजे चुकीचं काही नाही आहे. पण त्यांनी एक राष्ट्रवादी कशी काढली, काय त्याचे कारण होते. त्या 99 नंतर आम्ही राष्ट्रवादी जेव्हा म्हणजे सामील झालो, स्वाभाविक आहे की नवीन पक्ष होता. आणि त्यामध्ये तोपर्यंत मी 3 वेळा लोकसभेचा खासदार होऊन गेलो होतो. आम्ही पण थोडे म्हणजे कंपॅरेटिव्हली थोडे सिनियर झालो. तर त्यामुळे पवारसाहेबांनी अधिक आम्हाला जबाबदारी देत गेले. आणि निश्चित पवारसाहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे मी सदैव राहिलो. आणि जो मी म्हटलं आधी की प्रेम आणि सन्मान, आदर ते कमी तो आजही कधीही आयुष्यभर माझा म्हणजे इतके प्रामाणिकपणे तुम्ही त्यांची साथ दिली. जसं तुम्ही म्हणाला की त्यांनी निर्णय घेतला, कारण मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, हिमालयात जाईन असं म्हणणारे पवारसाहेब नंतर काँग्रेसमध्ये आले. राष्ट्रवादी पण त्यांनी एका मुद्द्यावरती सोडली विदेशीपणाच्या, तो नंतर सोडून दिला, तो भाग वेगळा. पण तुम्ही निष्ठावान, त्यामुळे त्यांच्यासोबत तुम्ही आला. प्रश्न त्यामुळं हाच आहे की इतके प्रामाणिक राहिलेले, त्यांच्याबरोबर निष्ठावान राहिलेले, तुम्ही तिकडे गेलात कसे. स्वतः पवार अजूनही म्हणतायत की हे सगळेजण ईडीला घाबरून गेलेले आहेत. आणि अजित पवार असतील, तटकरे असतील, भुजबळ असतील, कारण बघा अनिल देशमुख जाऊन आले तुरुंगामध्ये, त्याच्यानंतर भुजबळ जाऊन आले होते, हसन मुश्रीफावरती टांगती तलवार होती. त्यामुळे हे सगळे लोक आले आणि मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही घाबरू नका, ईडीची कारवाई माझ्यावरती पण नोटीस आली होती, तर तुम्ही जाऊ नका, परंतु अडचण आहे आमची, तर
ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण सर विकासाकरता तुम्ही गेला वगैरे असं म्हणताय मोदीजी वगैरे, बरं, पण परसेप्शन लोकांमध्ये असं आहे की तुम्ही सगळेजण या कारवाईला घाबरून गेला. असं आहे की आम्ही गेल्यानंतर असा परसेप्शन तयार करण्यात आला. कारण आता दुसरं कारण काय सांगणार, तर याच एक दिशेने सगळ्यांचं म्हणजे एकाना मागे दुसरं तिसरं म्हणजे असेच आहे तसेच आहे आणि काही त्रास होता म्हणून ते लोक गेले. मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, मी जास्त या विषयाच्या खोलात जाऊ इच्छित नाही. मी जेव्हा तुमच्याशी आज बोलतो आहे, एकही कारवाई, एकही FIR, ECIR, RC, काही जे पहिलं जे प्रारंभिक लागते माझ्या विरोधात एकही असेल तर तुम्ही आत्ता वेबसाईट आहे, तुम्ही कुठल्याही वेबसाईटला जाऊन तपासा, एकही काहीच नाही. पण सर आणि म्हणून ठीक आहे परसेप्शन तयार. आता काही दुसऱ्या गोष्टीला म्हणजे जोडून मोडून मग आता ते तुमच्यावर कारवाई आहे ना, तुम्ही म्हणून असं काही घाबरतात ते वगैरे वगैरे असं अशी ईडीला वगैरे घाबरून आहे काही नाही सर. फक्त मी म्हणून सांगितलं ना की एकही कारवाई आमच्याविषयी जर असेल तर आजच्या युगात तर सगळं मिळू शकतं. पण म्हणजे 2 मुद्दे येतात. म्हणजे स्वतः पवारांनी पण असा तुम्हाला टोमणा मारला आहे की आत्मचरित्राची वाट मी पण बघतोय, तर ईडीने कारवाई केलेल्या 4 मजल्यांवरती तुम्ही लिहा. नाही ते 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 एकदम वेगळी गोष्ट आहे. हां, आमची जी इमारत आहे CJ हाऊस म्हणजे त्याचा इतिहास समजला पाहिजे. ही जागा 1963 माझ्या वडिलांनी राजमाता ग्वालियर सिंधिया त्यांच्याकडून ही विकत घेतलेली होती 1963. बरं, 7/12 तेव्हापासून आमच्या नावावर, वडिलांच्या नावावर. त्या इमारतीच्या मागे काही एक कोणाचा अतिक्रमण होता. तो अतिक्रमण नंतर त्यांनी हायकोर्टकडून म्हणजे ते कारवाई चालली असेल हटवण्यात, मला माहीत नाही. मी तर त्या काळात म्हणजे माझी वय फार लहान होती, 63 मी म्हणजे एकदम 4-5 वर्षाचा होतो. तर त्या काळात मला काही अंदाज नाही. त्याच्यानंतर कारवाई आमचे फॅमिलीचे काही लोक बघत असतील. त्यावेळेस त्या अतिक्रमण करताना हायकोर्टकडून काही फक्त त्यांना टेनन्सी द्या, कारण 25 वर्षापेक्षा जास्त ते इथे राहिलेलं आहे म्हणून त्यांना ती, आणि ते 63 ऑलरेडी होता अतिक्रमण करता. तर त्यांनी ते हायकोर्टकडून करून घेतलं आणि नंतर त्यांनी दुसऱ्याने विकला. इक्बाल मिरची होता की काय नाही, हाजरा मेमन नाव होता. आता आम्हाला काय माहीत आहे, मी नव्हतो. आणि हे सगळं झालेलं आहे थ्रू हायकोर्ट ऑफ मुंबई. इट इज नॉट डायरेक्ट, म्हणजे कोणी काही सरळ कारवाई नाही केली आहे. मुंबई हायकोर्टच्या कोर्ट रिसिव्हर CJ हाऊसच्या म्हणजे ताबेदार होता. आणि त्यांना हटवण्यासाठी आमच्या काही फॅमिलीमध्ये डिस्प्यूट होते, सेटलमेंट झाला थ्रू बॉम्बे हायकोर्ट इन्क्लुडिंग हाजरा मेमन, जे इक्बालची वाईफ होती. त्यांच्याकडे ती ताबा होता. ते ताबा खाली करण्यासाठी त्यांना ऑल्टरनेटिव्ह जागा मुंबईमध्ये आज कोणी पण तुम्ही बघा SRAचे प्लॉट असेल तर त्यांना ऑल्टरनेट जागा द्यावं लागतं. कोणाचाही बिल्डिंग डेव्हलप होत असतील, कोणाच्या भाडूकर असेल त्यांनाही तुम्हाला खाली करून द्यावं लागते, तर ऑल्टरनेट जागा द्यावं लागते. ते ऑल्टरनेटिव्ह जागा जे दिली होती त्याच्यावर ताबा आहे. तुम्हाला आठवत असेल की शरद पवारांवरती ईडी कारवाई करणार अशी पण एक बातमी आली, आणि त्यानंतर पवार स्वतःच म्हणाले की तुम्ही येऊ नका, मीच येतो ईडीला भेटायला. आणि आपण बघितलं, मग त्यांना सांगावं लागलं की नका तुम्ही येऊ नका, असं काय नाही आहे. अनेकांना याच्याबद्दलही संशय की खरंच ईडीची नोटीस आली होती का पवारांना, का पवारांची एक स्टाईल आहे की आपल्या विरोधामध्ये जर कोणी आलं की त्याच्यावरतीच अटॅक करायचा. तुमची काय माहिती? आता माहिती मला एक्झॅक्टली एवढीच आहे की काही वर्तमानपत्रात कशी बातमी आली की त्यांना नोटीस येणार आहे. काही केस, ते महाराष्ट्र बँकेचा काहीतरी केस होता, त्यामध्ये त्यांचंही नाव आलेलं आहे. आणि काय हायकोर्टाने आदेश दिला होता की ह्या सगळ्यांच्या विषयी तुम्ही म्हणजे काहीतरी कारवाई करा. तो आता काय होता नेमका मी काय कागद बघितले नाही, कारण माझ्याकडे काही कागद आले नाही. पण नक्कीच त्यावेळीच थोडा पॉलिटिकल पण एक म्हणजे उलट म्हणजे एक पासा टाकला की बाबा ठीक आहे. पण आता दुसऱ्या मुद्द्यांकडे जाऊ. तुम्ही जसं आता सांगितलं की एक इतिहास, तुम्ही जे गौप्यस्फोट केलेत किंवा काही हे केले, त्यात तुम्ही वारंवार असं म्हणताय की 2004 पासूनच शरद पवार जे आहेत ते भाजपसोबत जाण्याची तयारी ठेवून होते. 2009ला तर आपल्याला माहिती आहे की ठाकरे आणि आडवाणी भेटले होते आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं. मला आठवते आम्ही सगळेजण बारामतीला धावलो होतो
आणि शरद पवार साहेबांच्या अमोल पालेकरांबरोबर कोरडा पार्टी सुरू होते आणि तेव्हा ते दुसऱ्या दिवशी म्हटले मी पत्रकार परिषद घेतो आणि वळसे पाटलांना सांगून त्यांनी हॉटेल प्राईडमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांची ती 2 वाक्य फेमस आहेत बघा की सर्व पर्याय खुले आणि राजकारणामध्ये कोणीही अस्पृश्य नाही असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे ही एक स्टाईल आहे. मला तेच विचारायचं आहे की हे जे तुम्ही सातत्याने सांगता आहात की शरद पवार यांना भाजपसोबत जायचंच होतं आणि त्यामुळं फक्त त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे पवारांचं की चर्चा जरूर होती परंतु जोपर्यंत राजकारणामध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत ते काय खरं नाही. तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की काय नेमकं कधीपासून आहे 2004, 9, 14 न मागता पाठिंबा दिला. तुम्हालाच आघाडी तुटल्याची घोषणा येऊन करावी लागली. मला आठवते एकनाथ खडसेंनी युती तुटल्याची घोषणा केली 2 तासानंतर प्रफुल्ल पटेल आले आणि आघाडीची तुम्हालाच पुढं केलं होतं. मला म्हणायचं आहे की हे सांगा ही प्रोसेस काय नेमकी. तुम्ही काय विचारलं की तुम्ही या मार्गावर जाणार होते का की नाही. मला म्हणायचं एकच आहे की मला त्या रस्त्यावर जायचंच नसेल तर चर्चा कशासाठी त्याबद्दलची. कुठे ना कुठे मनात होता आम्ही पर्याय शोधत होतो. ठीक आहे नाही झाला तो गोष्ट वेगळी पण आम्ही पर्याय तरी शोधतच होतो ना. म्हणजे आम्ही काही गाठ तरी नव्हती बांधली की आम्ही भाजपबरोबर जायचंच नाही. आम्ही ओपन होतो ओपन ठेवलं म्हणूनच आम्ही चर्चा करत होतो ना. बरोबर. तुम्ही चर्चा कोणाशी करणार. तुम्ही चर्चा ज्यांच्याशीच करणार की ज्यांच्याबरोबर तुम्हाला कुठेतरी म्हणजे योग्य काही मार्ग निघाला तर मी जायला तयार आहे. त्यामुळे आम्ही प्रमोद महाजनच्या बरोबर आम्ही चर्चा केली. प्रमोद महाजनना चर्चा करत असताना त्यांना कन्सेंट होती वाजपेयीजीची, अडवाणीजीची आणि जसवंत सिंगजीची. मला काही म्हणायचं नाही की खरं आहे की नाही झालं शेवटी पण आम्ही चर्चा तर केली होती. बरोबर चर्चा केली होती 2004 चर्चा केली होती. प्रमोद महाजनाला असं वाटत होता की जर हे पवारांचा जे झाला आमच्याबरोबर तर तो म्हणजे माझ्यापेक्षा मोठे नेते आहे. आज अटलजी अडवाणीजीला फक्त जे महाराष्ट्राचं मी सूचना केली ते मान्य करतात. मग उद्या पवार येईल तर मग माझ्यापेक्षा एक डोक्यावरती बसेल आणि जास्त पॉलिटिकली म्हणजे लोकप्रिय माणूस झाला तर माझी व्हॅल्यू तर भाजपमध्ये तर कमीच होईल ना. बरोबर. आणि अटलजीचे पवार साहेबांचे संबंध अतिशय चांगले जसं मोदीजीचे आणि पवार साहेबांचे चांगले राहिले. आतापर्यंत खूप चांगले संबंध होते त्यांचे. अजूनही संबंध चांगले आहेत म्हणजे अजून आता तरी थोडं भेटायचं कमी झालं थोडंसं कमी झालं पण मागे तर आपल्या अटलजीचे आणि पवार साहेबांचे जसे संबंध होते तसे मोदीजीचे आणि पवार साहेबांचे संबंध होते. आणि मोदीजीने खूप स्तुती केली आहे. पवार साहेबांनी पण त्यांची भरपूर स्तुती केली आहे मागच्या काळात. असं काही नाही. 2004ला वाजपेयी बघितलं आपण 14ला मोदी बघितलं. मला 2009चं पण फार महत्त्वाचं वाटतं कारण 2009ला सुद्धा अडवाणी होते आणि त्यावेळेस मला त्यावेळेस ठाकरेंनी विरोध केला होता. काय झालं होतं नाही ते 4मध्ये ठाकरेंनी विरोध केला होता. 9मध्ये फार काही सिरियसली एवढा होता असं मला वाटत नाही. कारण 2 गोष्ट होती. 2004 ते 9 आम्ही ऑलरेडी UPAच्या सरकारमध्ये मंत्री होतो. तुम्हाला आठवत असेल तर 2008 मध्ये जे न्यूक्लिअर डील झाल्यानंतर एक वातावरणच चांगलं होतं आणि ऑलरेडी ते कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली होती सरसकट. या दोन्ही विषयामुळे लोकांमध्ये वातावरण चांगलं होतं. सरकारच्या बद्दल मत चांगलं होतं. म्हणून आम्हाला त्यावेळी एवढं काही सिरियसली काही करायचं नव्हतं चाललं. फक्त ते काँग्रेस बरोबर सीट डिस्ट्रीब्युशनमध्ये काँग्रेस नेहमी आम्हाला त्रास द्यायचं हे खरं आहे. आणि पवार साहेबांना आणि आम्हाला म्हणजे NCPला दाबायचाच प्रयत्न करायचा म्हणून थोडं कधी कधी असं खेळी करावं लागत होती. पण 2009पेक्षा 2004 आणि 2014मध्ये सिरियस एफर्ट होते. बरोबर. पण सर मला तेच त्या मुद्द्याकडे आहे की त्यावेळेस काय घडलं होतं 2014ला. कारण असं कसं असू शकतं की खडसे येत आहेत घटस्थापनेच्या मुहूर्तावरती शिवसेनेशी घटस्फोट घेत आहेत आणि 2 तासामध्ये प्रफुल्ल पटेल हजर येत आहेत आणि आघाडीत पृथ्वीराज चव्हाणांनी तर सरळ आरोप केला होता. त्यांनी हा शब्द नाही वापरला की मॅच फिक्सिंग होती. एक प्रकारे फिक्स होतं की युती तुटली की आघाडी तुटली. तर हे काय होतं आम्हाला सांगा. आहे की परत तुम्हाला सांगतो की आम्हाला काय आम्ही मनात काय असं काही ठरवून कधीच नव्हतं की आम्ही कधी पण भाजपबरोबर की इतरांच्या बरोबर चर्चा करायची नाही. आम्ही ओपनच होतो.
ठीक आहे, एक पॉलिटिकल लाईन होती आणि एक काँग्रेसची विचारधारा बरोबर आपण एवढ्या वर्षापासून काम करत आलेलो आहो, आपण त्याच विचाराचे हो, ते ठीक आहे. पण 78मध्ये पण पूर्वच्या सरकारमध्ये अनेक घटक होते ना, त्यामध्ये संघही होता, बाकीचेही लोक होते, ठीक आहे. असं मी म्हणत नाही की पवारसाहेब एकदम काय आयडिओलॉजिकली काही दुसऱ्या बाजूला गेले होते, पण ओपन ऑलवेज होते की बाबा अलायन्स करायचं असेल, प्रामाणिक काही चर्चा होत असेल तर लेट अस एक्सप्लोर दी पॉसिबिलिटी. आम्ही पण आता काय केलं आहे, आम्ही BJP बरोबर NDAमध्ये आज मोदीजीचं नेतृत्व ज्या पद्धतीनं त्यांनी एक देशामध्ये प्रगती केली, विकास केला आहे, देशाचं नाव उंचवलं आहे, अख्खा जगाभरामध्ये आज भारताची एक वेगळी एक ओळख आहे. त्यामध्ये ज्या माणसं आणि तो मेहनत करतात, ज्या पद्धतीनं शेवटच्या माणसापर्यंत पोचायचा प्रयत्न करतात, आज ज्या त्यांची लोकप्रियता आहे आपण बघितलं. आता या निकाल जाता राज्य 3 राज्याचे खास करून जे आपलं बघत दिसायला मिळतं आहे, विषय असा आहे की मोदीजी बरोबर आम्ही एक प्रामाणिक देशाच्यासाठी आम्ही काय अलायन्स करू शकत नाही, असाही विचार जुन्या मागच्या काळामध्ये पवारसाहेबांच्या मनामध्ये येणं काही म्हणजे मला काही गैर वाटत नाही. कन्वर्ट का नाही झाला म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे मला म्हणायचं काही नाही झालं, तो ठीक आहे, ते मान्य करतो की कन्वर्ट काही विषय म्हणजे थांबले, म्हणजे बॅकट्रॅक का झाले किती वेळा बॅकट्रॅक. थोडं पवारसाहेबांचा पण मला असं वाटतं की थोडी त्यांची मानसिकता पुढे मागे म्हणजे ते निर्णय फार एकदम म्हणजे करू शकले नाही त्या बाबतीत. ते शेवटी थांब राहून ते आपल्याला करायचं म्हणजे पवारांसारखा इतका धुरंधर नेता असा निर्णय घेताना भाजप सोडा. मी मागे म्हणून उल्लेख केला होता, मी कर्जतला आमचा एक शिबिर होता त्यामध्ये 96मध्ये तर पवार साहेबांना हा असा काही धर्मसंकट काहीच नव्हता. त्यावेळेस ते खुद्द काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीचे प्रमुख होते, त्यावेळेस लोकसभेचे ते लीडर होते. त्यावेळी आम्ही LOP नव्हते कारण आम्ही सपोर्टिंग पार्टी होतो देवेगौडाच्या गव्हर्नमेंटमध्ये, पण काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी म्हणजे 145 खासदार असलेली लोकसभेचे खासदार आणि पार्टीचे ते लीडर होते हाऊसमध्ये. आणि देवेगौडाच्या गव्हर्नमेंटला सीताराम केसरींनी ऐनवेळी अचानकच 11व्या महिन्यामध्ये त्यांनी सपोर्ट पाठिंबा काढला. ते काढल्यामुळे लोकांमध्ये इतकं म्हणजे एक वातावरण असं तयार झाला पार्टीमध्ये की हे काय आहे 11 महिन्यामध्ये, आणि लोकांना उद्या काय सांगणार, का तुम्ही पाठिंबा काढला, तुम्ही म्हणजे सरकार का बनवू दिली जर तुम्हाला असंच 11 महिन्यामध्ये करायचं असतं. आणि खासदार पण अस्वस्थ आहे, 11 महिन्यामध्ये पाठिंबा काढला, उद्या आम्हाला इलेक्शनमध्ये जाऊन आम्ही काय बोलणार लोकांना. पवार साहेबांच्या घरी आम्ही एक ताबडतोब, कारण मीच त्यांच्याबरोबर असायचं, मीटिंग आम्ही लावली, एक टेम्पररी एक शेड म्हणजे टेंट टाकली आणि लगेच त्याचे माईकची व्यवस्था केली. सगळ्या आमदारांना आपल्या खासदारांना आम्ही म्हणजे निरोप दिला आणि ते वर्ड ऑफ माउथ, कारण लोकसभेच्या सेशन चालूच होता, धडधड लुटले. आमच्याकडे जवळपास 100पेक्षा जास्त खासदार आले पवारसाहेबांच्या घरी आणि तिथे भाषण झाले सगळ्यांचे. पवारसाहेबांचे कट्टर विरोधक पण अंतोलेसारखे भाषण द्यायला लागले की नाही तुम्ही आता पवारसाहेब तुम्ही नेतृत्व घेतलं पाहिजे आणि हे सीताराम केसरीची सुट्टी करा आणि तुम्ही लीडर व्हा वगैरे वगैरे. त्याच दरम्यान देवेगौडा साहेब पंतप्रधानांचा मला निरोप होता. मी तिथून म्हणजे मीटिंग एका बाजूला चालू होती, मी त्यांच्या PM हाऊसला गेलो. मला तिथे देवेगौडा साहेब होते, पण आज आहे CM इब्राहिम होते, त्यांचे मंत्री श्रीकांत जेना, ते सगळे लोक आज म्हणजे आहे ना. त्यावेळेस मला देवेगौडा साहेबांनी सांगितलं की तुम्ही पवारसाहेबांना कन्व्हिन्स करा, लिडरशिप घ्या, मी माझा राजीनामा देतो आणि तुम्ही त्यांना माझा निरोप घेऊन जा, पाहिजे तर राजीनामा देऊ का. मी म्हटलं नाही साहेब, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्ही माझ्या हातात कसं देऊ शकतात, एवढा मोठा नाही माझ्याशी होणार, पण मी जाऊन तुमचा निरोप प्रामाणिक देतो. मी आलो, साहेबांना सांगितलं असं देवेगौडा म्हणतात. माहीत नाही साहेबांनी त्यावेळेस का म्हणजे सगळे खासदार तयार होते आणि कोणाच्या विरोधात होतं, सीताराम केसरी म्हणजे इतका म्हणजे छोटा माणूस पॉलिटिकल म्हणजे अँगलने, त्या माणसाच्या विरोधात पण ते त्यांनी ते म्हणजे शरद पवारांचं मन तुम्हालाही कळालेलं नाही. मी असं मी त्यांना काही दोष नाही देत, किस्सा जे आहे त्यांचं काय किस्सा सांगतोय की कारण ज्या वेळेस हे शक्य होतं
आणि 96 मध्ये काही भाजप नव्हता, काहीच नव्हतं तेव्हा, बरोबर. ते जनता दल आणि बाकीचे सगळे जे Ideology चा काही विषय आजचे जे इंडियाचे घटक आहेत ते सगळे ते होते. सगळे होते. आणि त्यांच्या बरोबर बसून त्यांना लिडरशिप काँग्रेस पार्टीची, ते काँग्रेसचेच पंतप्रधान झाले असते, पण ते 96 मध्ये चुकला. आणि का चुकला मला समजलं. त्यामुळे मग ते न होऊ शकले उत्तम पंतप्रधान जे राहुल बाजे म्हणतात तसं. अनेक लोक 91चा किस्सा सांगतात, पण 91 मध्ये अशी वेळ नव्हती. पण 96 मध्ये 101% हा किस्सा. आणि आम्ही तर होतोच ना, आम्ही खासदार होतो, आम्ही सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. सर मी तुम्हाला पुढे नेतो. जसं तुम्ही म्हणाला की काँग्रेस तुम्हाला सीट शेअरिंगच्या वेळेस वगैरे दाबायची, पण जेव्हा राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद का नाही घेतलं, म्हणजे ज्याचा उल्लेख अजित पवारांनी पण आत्ता वारंवार केलेला आहे. मला थेट प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आर पाटील उपमुख्यमंत्री झाले, छगन भुजबळ झाले, नंतरच्या काळामध्ये अजित पवार, पण जेव्हा शक्य होतं तेव्हा तर अजित पवार मुख्यमंत्रीपदी शरद पवारांना का नको होते किंवा का नको आहेत, ते तुमचं काय आकलन आहे? आकलन तर ठीक आहे, पण बरोबर आहे काय मी जे म्हणतो ते बरोबर आहे? नाही, बरोबर आहे. म्हणजे ते तर ऑथेंटिक जे तुम्ही बोलतात ना, जे होतं ते दिवसारखा क्लिअर आहे की आमचे 71 आमदार होते, काँग्रेसचे 69 होते. ते 71 वाल्यांच्या मुख्यमंत्री होणं इन अलायन्स आहे तो नॅचरल आहे. ज्यांचे जास्त त्यांच्या मुख्यमंत्री, ज्यांचे कमी त्यांचं उपमुख्यमंत्री. कारण 2004 पर्यंत 99 to 2004 तर आम्ही ते तथ्य पाळलं होतं. तो विषय नव्हता. विलासरावजी त्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, म्हणजे त्यामुळेच त्यांच्या मुख्यमंत्री झाले होते काँग्रेसचे. आणि 2004 मध्ये आम्हाला ते हवा होता. 1 महिना जवळपास महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार नाही झाली. ठीक आहे, आउटगोईंग मुख्यमंत्री पण काँग्रेसचेच होते म्हणून ते चालला विषय. पण त्यावेळीस इतके म्हणजे डिस्कशन झाले. समोर प्रणव मुखर्जी, A.K. अँटनी, अहमद पटेल, अर्जुन सिंग असे सगळे मोठे आपले नेते बसायचे. मी आपलं राष्ट्रवादीच्या वतीनं जायचं. पवारसाहेब येत नव्हते त्यावेळी मिटिंगला, मलाच पाठवायचे की ठीक आहे मी जातो. शेवटी मला माझ्या पक्षाची बाजू मांडायची आहे. आणि आम्ही काय चुकलं आहे, आम्ही जास्त आहे म्हणून मागतोय आमचीला. काँग्रेस सोडे नाही थोडा पेशन्स गेम होता. आणि शेवटी मग पवारसाहेब माहीत नाही ते का गिव्हिन केला अजून, ते त्यांनाच म्हणजे अजूनही मी तुम्हालाही गोडच आहे मला नाही, म्हणजे मी त्यांना काही दोष नाही देत, पण काय केलं की काँग्रेसने इतकं ताणला की त्यावेळी जर तो निर्णय केला असताना इट वुड हॅव बीन बेटर. ते आता हाइंडसाईटमध्ये यू आर वायझर. ते आपलं त्याप्रमाणे आज आपल्याला आपण विचार करतो, खरं वाटतं की त्यावेळी जर खरोखर 71 असताना काँग्रेसकडून आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असता, कोणी झालं असतं, तो विषय नाही. RR असो, त्यावेळीच बहुतेक RRच होते आमचे लीडर पक्षाचे, म्हणजे विधिमंडळाचे. तर त्यांना जर केलं असतं उत्तमच राहिले असते. त्यांची लोकप्रियता, त्यांची इमेज फर्स्ट क्लास होती लोकांमध्ये. लोकप्रिय माणूसला जर आम्ही मुख्यमंत्री केलं असतं त्याच्या तेव्हा अजित पवार होऊ शकले असते. नाही, कोणी पण होऊ शकलं असतं ना. मी अजित पवारांचं अजूनही म्हणत नाही, कारण त्यावेळी अजित पवार ज्येष्ठताच्या सिनियरिटी छगन भुजबळ, RR पाटील, छगन भुजबळ होते. ते म्हणजे बाजूला गेल्यानंतर RR झाले. तर RR झाले असते. माझ्या मते RRच बनले असते. RR झाले असते. आपण तर ठीक आहे ना, काय हरकत नाही. पण अजित पवारचं म्हणणं असं आहे की एकदा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आलं असता तर पुढेही आपल्याला संधी मिळाली असती. ही संधी कोणालाही मिळू शकली असते. पक्ष विस्तार आणि असं त्यांचं म्हणणं. सर 2014ला मी आणतो. 2014 म्हणजे आम्ही ज्याला पहाट शपथविधी म्हणतो, अजितदादा त्याला सकाळचा शपथविधी म्हणतात, कारण 8 वाजता सकाळ असते. पण तेव्हा सुद्धा काय घडलं होतं नेमकं, ट्रिगर काय होतं? सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करा असा काही प्रस्ताव होता. म्हणजे आमच्याकडून जी अशी माहिती आली की प्रशांत किशोर जे आहेत रणनीतिकार, त्यांची काहीतरी बैठक झाली होती आणि त्यांनी असं एक प्रेझेंटेशन दिलं होतं की जर एक महिला मुख्यमंत्री असं जर तुम्ही प्रोजेक्ट करून लढवलं तर राष्ट्रवादीला. तो ट्रिगर पॉईंट ठरला होता का गुगली पवारांचीच होती अजित पवारांना पाठवायची BJP सोबत? नंतर ते असंही म्हणाले की मी जर पाठवलं नसतं तर राष्ट्रपती राजवट पण उठू शकली नसती. हे काय आहे गौडबंगा? बघा, मी एवढंच म्हणेल की
19 निवडणुकीच्या रिझल्ट सॉरी 14 नाही 19 इलेक्शनच्या रिझल्ट विधानसभेच्या लागल्यानंतर हे स्पष्ट झालं होतं की आमची आणि काँग्रेसची मिळूनही सत्ता येत नव्हती. 54 NCPचे होते आणि 44 काँग्रेसचे होते आणि बाकी काही मित्रपक्ष हे सगळे धरून अपक्ष पकडलं तरी 110-12च्या वर आम्ही जाऊ शकतच नव्हतो आणि BJP शिवसेनाची गव्हर्नमेंट क्लिअर कट बनत होती. त्यावेळेस थोडा BJP आणि शिवसेनेमध्ये फ्रिक्शन तर दिसतच होतं थोडाफार. ते तुम्हालाही माहीत आहे की मुख्यमंत्री मला 2.5 वर्ष कर्म दिलेली ते सगळं होतं. त्यामुळे पवार साहेबांनी असा विचार केला आणि ते आम्हाला माहीत आहे की भाजपबरोबर आपण का म्हणजे लाईन ओपन नाही करावी की बाबा ठीक आहे भाजप आपण तर सत्तेच्या बाहेरच आहोत आणि यांच्यामध्ये काही फ्रिक्शन आहे तर त्याचा फायदा घेऊन आपण हे करू शकतो. त्यावेळेस अजितदादा आम्ही पवारसाहेबांनी डायलॉग तर केलाच होता हो. ते अजितदादांनी पण सांगितलं आम्ही पण तुम्हाला सांगितलं आणि पवारसाहेबांनी खूप कबूल केलं. कारण ते पंतप्रधानाला जेव्हा भेटायला गेले पार्लमेंटमध्ये त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की मी सांगून आलो की मी तुमच्याबरोबर आता येऊ शकत 40 मिनिटाची जी वेळ बोलले ते तो म्हणजे आम्ही डायलॉगमध्ये होतो ते पवारसाहेब पासून आम्ही सगळ्यांनी कबूल केलं. मोदींनी ऑफर दिली ते खरं आहे ना की केंद्रीय मंत्रीपद प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पदाचा काही प्रस्ताव जो होता तो ऑफर अशीच होती ना. नाही असा काही प्रस्ताव असा नव्हता की कोणाला काय पद मिळतील की कोणाला घ्यायचं. फक्त की एकत्र यायचं आणि एकत्र आल्यानंतर ते स्वाभाविक आहे ना नेक्स्ट स्टेप्स. आता आपण अलायन्समध्ये जातो. आता इथे आम्ही महाराष्ट्रामध्ये आज NDAच्या अलायन्समध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, भाजप आहे, आम्ही आहो. तो आम्ही त्यांना 10 मंत्रीपद मिळाले, यांना 10 मिळाले, तर 10 आम्हालाही कबूल झाले. आम्ही 9ची शपथ घेतली, एक आम्ही शिल्लक ठेवलं त्यावेळीच. तर 10 तर ते तशी चर्चा तर होतेच ना, नॅचरल आहे की एकदा तुम्ही अलायन्समध्ये गेले तर तुम्हाला काही ना काही पद मध्ये मिळतील. सर तेव्हा सुद्धा पण काय स्पेसिफिक सुप्रियाला मिळेल की आम्हाला मिळेल अशी काय मी चर्चा केली. पण ट्रिगर तो होता का? ट्रिगर तो नक्की होता की आम्ही त्यांच्याबरोबर जायचं, बस सत्ता मिळवायची. कारण सत्ता नाही तर आम्हाला तशी मिळत नव्हती. विरोधी बाकावरच बसायचं होतं ना. 5 वर्ष 2014 ते 19 विरोधी पक्ष म्हणून बसलो आणि 19 ते 24 परत आम्हाला विरोधी म्हणून बसावं लागलं. पण तेव्हा असं सांगितलं गेलं की एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत आणि त्यांच्या हाताखाली काम करायला अजित पवार, जयंत पाटील हे सगळे सिनियर, बाळासाहेब थोरात वगैरे लोक तयार नाही. आता म्हणतात कसं की ज्या उद्धव भाजपचा प्रस्ताव फेटाळून मग आम्ही यांच्याबरोबर गेलो. माझं आजही म्हणणं असं आहे आणि मी अनेक वेळा बोललोय, माझ्या पवार साहेबांच्याबद्दल तो विषय वेगळा, पण माझ्या एक पर्सनल जे प्रत्येकांचे पण विचार असतात. माय फिलॉसॉफी थिंकिंग इज की किमान जर आम्ही शिवसेना बरोबर जर जाऊ शकतो तर भाजपबरोबर काय जाऊ शकत नाही. फरक काय आहे? जर भाजप हिंदुत्व पक्ष आहे तर हा पण हिंदुत्व म्हणजे आजही म्हणजे तो प्रखर हिंदुत्वाची गोष्ट करतात. दुसऱ्या बाजूला म्हणजे तुम्ही मायनॉरिटीजच्या बद्दल तुम्ही बघा तर भाजपच्या पेक्षाही यांचा स्टँड नेहमीच जास्त म्हणजे कडक राहिलेला आहे. बाळासाहेब काय म्हणायचे की बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली. पण उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन वगैरे फरक पडला ना. उद्धव ठाकरे तेवढे नाही अरे ते नंतर झाले ना. हो आम्ही करण्या अगोदर तर नव्हते ना. मग ते माझं तोच म्हणणं आहे की जो पक्ष तुम्ही म्हणजे एका काळात आम्ही 2017 शिवसेना बरोबर आम्हाला जायचं नाही म्हणून आम्ही प्रस्ताव फेटाळला, तर 19 शिवसेनामध्ये असा काय बदल झाला की आम्ही शिवसेना ॲक्सेप्ट करू शकलो आणि भाजपला करू शकलो नाही? फरक काय आहे? बरोबर तुमचं असं आमच्या म्हणजे माझ्या या एकच पॉईंटवरच इश्यू आहे की इफ यू कॅन गो विथ शिवसेना मग भाजप बरोबर का नाही. पण सर इथं प्रश्न असा आहे की मग एकनाथ शिंदेच्या हाताखाली आता अजित पवार काम करतायत, तेव्हा एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंना बनायचंच नव्हतं मुख्यमंत्री. शेवटी पवारांनी हा पेच सोडण्यासाठी की बाबा एकनाथ शिंदे हाताखाली काम करू नाही शकत बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अजित पवार, म्हणून उद्धव ठाकरेंना त्यांची इच्छा नसताना मुख्यमंत्री. अजित पवारांचा काय रोल होता ते पवार साहेबांनी खूप ठरवलं ना.
अजित पवारांनी थोडी अशी भूमिका ठेवली होती की यांना करा की त्यांना असं काही नव्हतं नाही त्यांचं. नाही नाही. त्यांची अजित तयारी पवार- होती. अजित पवारांची काहीच भूमिका नव्हती यामध्ये की तुम्ही उद्धव ठाकरेला करा की एकनाथ शिंदेला करा की नको करा, असं काहीच नव्हतं. सर मला मिटिंगबद्दल विचारायचं आहे. तुम्ही वेगळ्या मिटिंग पवारांचे आणि मोदींचे संबंध खूप चांगले आहेत तुम्ही असं म्हणालात. ती मिटिंग झाली. एक मिटिंग तुमची शहांशी आणि पवारांची पण झाली गुजरातमध्ये अहमदाबादला अदानी गेस्ट हाऊसला, जे पवारांनी नाकारले, काहीच बोलले नाहीत. पण शहा म्हटलं की प्रत्येक मिटिंगबद्दल काय बोलायचं नसतं. तर मला ते विचारायचं की या ज्या कधीची अहमदाबादला तुम्ही गेला होता नाही तिघजण, मीटिंग अहमदाबादला झालीच नाही. अदानीच्या गेस्ट हाऊसवरती, नाही ते एकदम म्हणजे काय झाला की एक असा संशय म्हणजे पसरवण्यात आला. अशी meeting झाली. बाकी मीटिंग झाली नव्हती. मीटिंग जे काय झाली दिल्लीमध्येच. पण अजित पवारांनी पण उल्लेख केला या 2014 असो 19 असो एका उद्योगपतीच्या घरी मिटिंग व्हायच्या. त्याचे सगळे 14ची गोष्ट 14 मध्ये, पण सगळे आत्ता सुद्धा- जे काही मीटिंग झाली 14 की 19 मध्ये ते दिल्लीमध्ये. नाही मला काय म्हणायचं सर, आत्ता सुद्धा अदानी पवारांना भेटलेत बऱ्याच वेळा हे सगळं व्हायच्या आधी. अदानी फॅक्टर काय आहे मला समजून घ्यायचं आहे. अदानींचा रोल काय, म्हणजे अदानी हे मोदी शहांकडून मध्यस्थ होते शरद पवारांना भाजपमध्ये आणण्यासाठी. बघा एक नक्की आहे की अदानी साहेब पवार साहेबांच्या सोबत अनेक वर्षापासून अतिशय चांगले संबंध त्यांचे राहिले. बारामतीमध्ये सर खूप वेळा हो हो त्याचे संबंध आहे. माझेही व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहे. पण अदानी असं आहे राजकारणामध्ये मध्यस्थ लागतात, पण मध्यस्थ पॉलिटिकल माणूसच असतो. आणि जेव्हा पवारसाहेब खुदच म्हणजे मोदी साहेबांना डायरेक्ट फोन करू शकतात, तर मग मध्यस्थ तशी काय भूमिका मध्यस्थांची नसते. ते ठीक आहे, फॅसिलिटेशन गोष्ट वेगळी, मध्यस्थता वेगळी. म्हणजे आता कोणी तुम्ही फोन केला, यांना फोन केला, तुम्ही म्हणजे ठीक आहे आज ठरवून घेतली मीटिंग, तेवढा पुरताच आहे. पण मध्यस्थ नको असं नाही की पवारांना मध्यस्थाची गरज काय होती. म्हणजे जेव्हा ते डायरेक्टच पण अदानी का भेटत होते या सगळ्यात, आणि काय वारंवार भेटतात अजून सुद्धा. नाही मला असं वाटतं की राजकीय काय नाही. अदानीच्या पॉलिटिकल एवढा संबंध कधीच राहिला नाही आहे या विषयामध्ये. आणि अदानीचे संबंध पवारांचे आमचे सगळ्यांचे चांगले राहिले. मी माझ्या मतदारसंघात अदानीला सांगितलं, फार मोठी गुंतवणूक त्यांनी केली. 15,000 कोटीचा पॉवर प्लांट गोंदिया जिल्ह्यामध्ये त्यांनी उभारलेला आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेल की अदानी एक गुडविल फॅक्टर जरूर असू शकते की इकडची तिकडची चांगले म्हणजे दोघांमध्ये संवाद राहिला पाहिजे, त्याबद्दल काही भूमिका असेल. पण फॅसिलिटेटर किंवा त्यांच्या मध्यस्थीमध्येच हे सगळं घडलं असं अजिबात. सर तुम्ही पवारांना इतकी वर्ष बघितले, आता तुम्ही भाजपसोबत आहात. मोदी आणि शहांच्या बरोबर पण तुमचा डायलॉग असतो नेहमी. जेव्हा अजित पवार भेटायला जातात तेव्हा तुम्ही असताच. तर मला हे विचारायचं आहे की मोदी आणि शहा यांच्याबद्दल काय आहे तुमचं, त्यांच्या नेतृत्वाबद्दल. तो एक फोटो पण तुम्ही आणि मोदी एका विमानतळावरती मला वाटतं भंडारा का गोंदिया एका सभेला जाणार, तो पण इतका असा बोलका आहे किंवा याच्या आधी. मला तेच विचारायचं आहे की कमिटमेंट तुम्हाला काय मिळाल्यात. हे सगळं ठीक आहे, मोदींचं नेतृत्व आहे आणि त्यांचं ख्याती आहे वगैरे अमुक तमुक, हे काय विजन किंवा हे काय असू शकत नाही. मला दोन्ही प्रश्न विचारायचे आहेत की अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर हा सगळा घाट त्यासाठी पण घातला असणारच तुम्ही, त्याच्यासोबत तुम्ही गेलेला आहात. त्यात काही नाही, प्रत्येकाला वाटतं, काँग्रेसला वाटतं त्यांचा मुख्यमंत्री व्हावा. कमिटमेंट काय मिळालेली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद कसं मिळणार, कारण आता इथं तर शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार म्हणतायत. बरं 2024 नंतर फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं बावनकुळेने अनेक वेळा सांगितलं आहे. तर हे मला विचारायचं आहे. आणि तुमचं पण काय, तुम्ही इतकी वर्ष केंद्रामध्ये राहिलेला आहात, आता कृषीमंत्रीपद पण रिकामं आहे नरेंद्र तोमरांनी राजीनामा दिल्यानंतर. तर काय म्हणजे केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार आहे, अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत, कमिटमेंट काय आहेत BJPकडे तुम्हाला मिळालेले. एक सांगू का, फार स्पष्ट सांगतो. प्रत्येकाला राजकारणामध्ये पुढे जायचं असते, झेप घ्यायची असते, ते मान्य करतो. पण पॉलिटिकल माणूस जेव्हा निर्णय करतो ना, फक्त एकच फॅक्टर नाही बघत की मला उद्या काय मिळणार आहे. मला लाँग टर्म काय दिसते कंट्रीसाठी, राज्यासाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी आणि स्वतःच्यासाठी. हे सगळ्या फॅक्टरमध्ये तुम्ही बघा आज देशाचं राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे. बरोबर, ज्या काँग्रेसबरोबर आम्ही एवढे वर्ष आम्ही काँग्रेसहीच होतो, काँग्रेसमध्ये राहिलो, काँग्रेसनंतर सोबत आपण अलायन्समध्ये काम केलं, आज ती काँग्रेस कुठपर्यंत आली. जो काँग्रेस 415 लोकसभेचे खासदार राजीव गांधींच्या वेळेस, आज
2 सतत इलेक्शन झाल्यानंतर 10% म्हणजे LOP लोकसभाच्या विरोधी पक्ष नेता सुद्धा अधिकृत त्यांना 50च्या करता आला आसपास, नाही. 100च्या आतच आहे. बरोबर. उद्याच्या आता ह्या 3 राज्याच्या निकालनंतर तुम्हाला काय वाटतं, देशाची दिशा काय आहे, मोदीच्या बद्दल लोकांची काय फिलिंग आहे, कंट्रीचा आज भला होत आहे, आज शेतकऱ्यांचा, बाकीच्या सगळ्या वर्गांचा. ठीक आहे, मी टीका करू शकतो, आज अवकाळी पाऊस पडला, मला काय उद्या मदत कमी जास्त मिळाली, ठीक आहे ना, ते सरकारची जबाबदारी आहे, सरकारने केलं पाहिजे आणि करतील. अनेक अशा म्हणजे आता कांद्याचा प्रश्न आपल्याकडे कधी अचानकच म्हणजे भाव घसरतात, कधी म्हणजे बाकीच्या काही प्रॉब्लेम येतात, शेतकरी ओरडतात. ठीक आहे, ते केलं पाहिजे, मी त्याच्याविषयी अजिबात काय बोलत नाही, करायलाच पाहिजे, ते सरकारची जबाबदारी आहे, ते होणार. पण एक कंट्री, स्टेट, त्यांचं विजन पण तर पाहिजे ना. काय आम्ही तात्पुरतं फक्त खाली हे 2-3 गोष्टीच्यासाठीच आम्ही काही राजकारण करायला निघालो. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मी माझ्याबद्दल किंवा तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रिपद. मी ऑलवेज लार्जर पिक्चर बघतो. मला कंट्रीचा पिक्चर बघायचा आहे, राज्याचा बघायचा आहे, माझ्या पक्षाचाही बघायचा आहे, नंतर माझ्या बघायचं. पण सर मला सांगा की आणि मला काही ज्या दिशेने आम्ही राष्ट्रवादी म्हणून जात होतो ते मला तरी वाटत होता की काय आहे दररोजच्या म्हणजे हेच राजकारण करायचं असेल, काय विजन नाही, काय नाही, ज्यांच्याबरोबर आम्ही आहो, आमच्या पक्षाचं, आमच्या नेत्याचं विजन असेल, पण आम्ही कॉन्ट्रीब्युशन काय करू शकतो त्यामध्ये. शेवटी वी हॅव टू, आम्ही लाख केपेबल आम्हाला स्वतःला समजतो असतो, पण काय व्हॅल्यू काय. पण सर याचा जनतेमध्ये असा अर्थ निघतो की राष्ट्रवादीचे नेते हे सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं नाही आहे. मला सत्ता पाहिजे. मला सांगा सर, ज्याला नॅचरल करप्ट पार्टी असं मोदी म्हणाले, 4 दिवसापूर्वी भोपाळला म्हणतात की 70,000चा सिंचन घोटाळा कोणी केला, शिखर बँक घोटाळा कोणी केला, 4 दिवसानंतर ते अजित पवार उपमुख्यमंत्री करतात, अर्थमंत्री म्हणून त्यांना तिजोरीच्या चाव्या देतात. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता हे विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे. तुम्हाला याची अडचण नाही वाटत, तुम्ही जेव्हा जाल लोकांसमोर लोकसभेला किंवा विधानसभेला, तेव्हा हे जे परसेप्शन आहे की परिवारवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार म्हणून ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना सोबत घेतलं, मग कसलं विजन आणि काय, म्हणजे मला हे विचारायचं आहे की म्हणजे तुम्ही काय विचार करता. मी आधीच तुम्हाला सांगितलं की जे काही आरोप प्रत्यारोप हे पॉलिटिकल जे काही झाले त्याचं फार काही एवढा काही लेट अस नॉट गो टू मच इन टू दॅट. कारण काय होते तिथेच आपण म्हणजे ते तुमचं असं म्हणणं आहे की याचा काही फरक नाही आपण पडणार, म्हणजे चर्चामध्ये राहतो. लार्जर पिक्चर कोणी बघतच बरं. मला तुमचं विजन सांगा. ठीक आहे, विजन पाहिजे हे तुम्ही ना. मोदींचं सांगितलं, ठीक आहे, ते सगळं जे काय आता ख्याती आहे किंवा आहे, राष्ट्रवादीचं काय आहे? नाही, राष्ट्रवादीचं विजन केव्हा काहीतरी आम्ही करू शकतो जेव्हा आम्ही कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर म्हणू शकतो, नाहीतर काय करणार. म्हणजे आज नुसता विरोधी बाकावर बसून मी काय सत्ता बघा, हे सत्ता तुम्ही विचारलं बरोबर आहे, सत्ता आवश्यक आहे काय कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी, सत्ता आवश्यक याच्यासाठी नाही की फक्त जगण्यासाठी. बरोबर. काय आहे आज देशामध्ये देशाचा प्रवाह, विचारधारा, मी म्हणूनच 86मध्ये पवार साहेबांचा का किस्सा सांगितला की त्यांनी काँग्रेसमध्ये यायचा का निर्णय केला, कारण त्यांना दिसलं की देशाची प्रवाह कुठल्या आहे. लॉंग टर्म विचार. 78मध्ये त्यांनी निर्णय पूर्वत काढायचा का केला, त्यांना वाटलं की महाराष्ट्र चुकीच्या दिशेने जात आहे, म्हणून त्यांना असं वाटलं, म्हणून त्यांनी पूर्वत काढली. त्यांनी मग 99मध्ये का काढली राष्ट्रवादी, त्यांना असं वाटलं की इथे काहीतरी काँग्रेसमध्ये चुकत आहेत, म्हणजे मी माझ्या स्वतंत्र राहायला पाहिजे, म्हणून ते काही सत्ता नुसतं सत्तासाठी आहे का. ते विषय असा आहे की तुम्ही त्या दिशेने गेल्याशिवाय तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. आज आम्ही नरेंद्र मोदीसोबत आम्ही जर गेलो तर नरेंद्र मोदी या देशासाठी काही करून राहिले की नाही, कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आम्ही जर त्यांच्यासोबत छोटा लहान पण राहिलो तर ते इज दॅट समथिंग गुड ऑर बॅड. तुम्ही समाधानी आहात, खुश आहात? कारण समाधानी बघा, आता जवळपास 5 महिने झाले, आम्ही काय मागितलं काय, मला काय मिळालं. अजित पवार किती वेळा भेटतात मोदी आणि शहांना, मंत्रिमंडळ विस्तार करा, महामंडळाची पदं द्या. तो करावंच लागेल ना. ज्या राज्यामध्ये आपण जिथे काम करत आहोत त्या सरकारचे आपण एक घटक आहोत, तो आम्हाला काय दिलं नाही का, आम्ही काय वारंवार त्यांना त्याच्यासाठी नाही भेटत, नाही, बिलकुल नाही, आम्हाला तर दिलंच आहे ना. 10 एकनाथजीचे मंत्री आहेत, 10 भाजपचे आहे,
त्याच तुलनेमध्ये तुम्ही खुश आहात त्याच्यावरती? आमच्या हो आम्ही तुमची अजिबात तक्रार नाहीये आम्ही त्याच्यासाठी थोडी भेटतोय त्यांना. किंवा अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची कमिटमेंट वगैरे असं काही नाहीये? नाही. तुम्ही व्यापक नाही. बघूनच गेलेला? अरे मी तुम्हाला सांगतो, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू, चांगलं काम करू, कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संधी मिळणार आहे, पण काम तरी करायला पाहिजे की नाही. प्रफुल्लबाईंना संधी मिळणार आहे की नाही? कारण तुम्ही सिव्हिल एव्हिएशन सांभाळलं, बघा तुम्ही अवजड उद्योगमंत्री होता, इतर पण तुम्ही फुटबॉलचं पण तुमचं विजन आहे. मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे. तिथंही लोकांनी एअर इंडियावरून तुम्हाला टार्गेट केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, की एअर इंडियामध्ये पण जी काय अवकळ आली त्याला तुम्ही जबाबदार वगैरे आहात. तर तेही सांगा, आणि तुमचं जे काय विजन आहे, एवढा सगळा अनुभव आहे, तर ते काय ते पण सांगा. असं नाही होऊ शकत की तुम्ही केवळ नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याकरता सहभागी झालेला आहात. मी काही मागणारही नाही, आणि मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. त्याच्यासाठी अजिबात तुम्ही जे प्रश्न मूळ विचारला की पॉवरसाठी गेले का, पॉवरसाठी गेलो असतो तर आम्हाला आता त्यावेळी पण आम्ही काहीतरी बार्गेन केलं असताना अजिबात चर्चाच केली नाही. आणि आम्हाला अजिबात त्यामध्ये रस नाही आहे की आम्ही क्विट प्रो को करून त्यांच्याबरोबर जायचं. आम्हाला त्यांचं नेतृत्व आवडते, देशाला आवडत आहे, जगाला आवडत आहे, आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही गेलं तर आम्हाला वाटतं की आम्ही योग्य निर्णय केला. पहिली गोष्ट. आता राहिला संधी. मागे मला संधी मिळालीच आहे. 10 वर्ष मी भारताच्या 10 वर्ष केंद्रीय मंत्री राहिलो. तुम्ही आता विमानाचं विचारलं, तुम्ही एअर इंडिया फेअर इंडियाच्या एकदम किरकोळ त्यामध्ये नको जाओ, तुम्ही लार्जर पिक्चर बघा. कारण कसं आहे, आता कांद्याचा भाव घसरला आणि उद्या बरोबर झाला, तो तसाच प्रश्न आहे. वी कॅनॉट बी एवढा लहान चौकटीमध्ये नको बघा. लार्जर पिक्चर काय होता, माझा विजन काय होता, की या भारताचा सामान्य नागरिक विमानमध्ये बसला पाहिजे, स्वस्त भावाने बसला पाहिजे, त्यांना चॉईस असली पाहिजे. एअर इंडिया एका काळात गव्हर्नमेंटची कंपनी होती आणि एकमेव कंपनी होती. एअर इंडिया वेळेवर चालली तर ठीक, 4 तास 10 तास 2 दिवस लेट गेली तर तुम्हाला 2 दिवस बसून तुम्हाला तेव्हाच जावं लागत होता. एअर इंडियाचा भाडा एअर इंडिया जे तुम्हाला भाडा सांगेन ते भाडा तुम्हाला द्यावं लागेल. विमानसेवा किती होती, मुंबई ते दिल्ली जायचं असेल तर दिवसात 2 विमान. आज तुम्ही मुंबई ते दिल्ली जायचं असेल तर तुम्हाला दिवसात 100 विमान आहे. तुम्हाला पुण्यात तुम्ही जा, पुण्यापासून किती विमानं आहे, तुम्ही नागपूरला जा, औरंगाबादला जा, आता प्रत्येक तुम्ही नाशिकला जा, तुम्ही कितीतरी ठिकाणी, आता कोल्हापूर बघा, अनेक ठिकाणी. आज देशाच्या एकही विमानतळ तुम्हाला असं दिसतंय का की जिथे सामान्य माणूस म्हणजे त्या विमानतळामध्ये रेल्वे स्टेशनसारखा दिसत आहे की नाही? का तुम्हाला दिसतंय? कोणीतरी विजन ठेवला की बाबा आपल्याला हे ओपन करावं लागेल. एअर इंडिया, माझ्या विरोधात क्रिटिसिझम काय होते, एअर इंडियाचं नुकसान. अरे एअर इंडिया बघायची की बाकी सगळे म्हणजे मिळून यात्रीचा काय फायदा आहे, प्रवासीचा काय फायदा आहे ते बघायचा. तुमचं असं म्हणणं की तुमच्या एअर इंडियाच्या फायद्याचा विचार करत होते. पण आता तर सर आपली आपल्या देशामध्ये इंडिगो आहे, एअर इंडिया आहे, तुमची स्पाइस जेट आहे, 2-4 बंद झाली असेल पण ते नवीन येतील. स्वतःची एअरलाईनच नाही उरली ना. पण आता अरे पण काय स्वतःची एअरलाईनचं काय, तर विकायचं काम बघा. मी तुम्हाला सांगतो, वर्ल्ड वाईड एकही मोठा देश मला सांगा ज्यांची त्यांची स्वतःची गव्हर्नमेंटची एअरलाईन आहे. एकही देश नसेल. इंग्लंडमध्ये नाही, ब्रिटिश एअरवेज काय गव्हर्नमेंटची नाही, लुफ्तांझा जर्मनीमध्ये गव्हर्नमेंटची नाही, एअर फ्रान्स गव्हर्नमेंटची नाही, डेल्टा, युनायटेड, अमेरिकाची, हे कुठलीही एअरलाईन, अमेरिकन एअरलाईन, कोणतीही एअरलाईन गव्हर्नमेंटची नाही. आणि खाजगी म्हणून ओपन. आता त्याच्या एकच एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. BSNL आहे ना, फोन अवेलेबल आहे ना प्रत्येक गावामध्ये, मग एअरटेलच्या आणि जिओच्या आणि बाकी फोन तुम्ही का घेतात? का घेता? मग गव्हर्नमेंटने ओपन केलं ना, चांगलं केलं मी तर म्हणतो. सेम थिंग एअर इंडिया बंद नव्हती केली. एअर इंडियाच्या तुलनेमध्ये बाकीच्या अनेक लोकांना संधी दिली, त्यामुळे क्षेत्र वाढला, लोकांना सर्व्हिसेस वाढली, स्वस्त भाडे मिळायला लागले. तुम्ही आज एअरटेलच्या की जिओचा प्लॅन का घेतात? तसं नाही, पण लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही BSNL ला जर दिलंच नाही नेटवर्क, म्हणजे तुम्ही जिओला 5G वगैरे देणार आणि ते अजून जुन्याच याने वापरणार, त्यांना टॉवर नाही, त्यांना नेटवर्क नाही, तुम्ही त्याला खर्चीच करताय ना. जिओ किंवा एअरटेल
आणि BSNL ही म्हणजे सुमो पैलवान आणि काळी पैलवान अशी कशी काय कुस्ती होऊ शकते सर? हे 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 बघा, ज्यांना आपण कम्युनिस्टच्या इरामध्ये राहतो का? आपण एक ओपन वर्ल्डमध्ये राहतो. अख्खा वर्ल्डाने जगामध्ये हे सगळं विचार कुठेतरी चेंजेस आले आहे. बघा, जो माणूस समय पाहून काळ पाहून जर बदलत नसेल तर त्याचा परिणाम, त्यांची इनएफिशियन्सी पण तुम्हालाच भोगावं लागेल. त्यांच्या इनएफिशियन्सीच्यामुळे खर्चही तुम्हालाच वहन करावा लागणार आहे. हे विचार थोडा बदलला पाहिजे. आता इफ यू डोंट वॉन्ट टू थिंक दॅट वे देन देर इज नो आन्सर. बट द रिअल आन्सर इज, आज देशाच्या इकॉनॉमी, आज बघा कोणी किती लाख म्हणेल, जोपर्यंत भारताची आणि राज्याची इकॉनॉमी वाढणार नाही तोपर्यंत अनएम्प्लॉयमेंट जाऊ शकत नाही, तोपर्यंत डेव्हलपमेंट शेवटच्या माणसापर्यंत पोचू शकत नाही, तोपर्यंत आपण जे वर्ल्डमध्ये जे इंटिग्रेशन आपण इच्छितो. आज आपल्या मुलाबाळांना आता किती लोक जिल्हा परिषद आणि म्युन्सिपाल्टीच्या स्कूलमध्ये शिकवतात, तर जातात ना सगळे CBSEच्या स्कूलमध्ये. चांगल्या शाळा कॉलेजेस का बघतात लोक? कारण तेच आहे, लोकांना आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये हे आवश्यक आहे. ॲस्पिरेशन्स यू हॅव टू मीट दी ॲस्पिरेशन. सर, आपण जसं आता बोलत होतो, पण लोकांना असं वाटतं ना की BSNL किंवा एअर इंडिया या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्याशी एक असोसिएशन असतं, तर BSNLचं खच्ची होणं किंवा एअर इंडिया जे आहे त्याचं खाजगीकरण होणं हे लोकांच्या दृष्टीने धक्का असतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की बाबा तुम्ही हे बघा की किती यात्रेकरूंना फायदा झाला किंवा आज किती एअरलाईन्स आहेत, आज किती ऑप्शन्स आहेत तुम्हाला, किंवा जे प्रमाण किती वाढलं आहे. मला तेच विचारायचं आहे, पण ॲट द कॉस्ट ऑफ खाजगीकरण किंवा याचा बळी देऊन ज्या सरकारी कंपन्या आहेत, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला असं वाटतं की ही दिशा योग्य आहे? बळी द्यायचा प्रश्नच येत नाही. सरकारची कंपनी शेवटी सरकारी मालमत्ता म्हणजे देशाची संपत्ती आहे. काही त्याचं नुकसान करायचा कोणाचा विषयच येत नाही. विषय एवढाच आहे की तुम्हाला आपल्याकडे इतका एक बॉक्स आहे, त्याला एवढा मोठा करायचा आहे की आणखीन मोठा करायचा आहे, त्यामध्ये लोकांचा फायदा बघायचा आहे, किती लोकांना आपण जास्त नोकऱ्या आज मिळवून देऊ शकतो. हे आज एकच एअरलाईन राहिली असती तर 10-20 हजार लोकांना नोकरी मिळाली असती. आज एक एअरलाईन, आता इंडिगो आहे की बाकी स्पाइस आहे की बाकीच्या विस्तारा, एअर इंडियाच्या अगोदर विस्तारा आली, बाकीच्या एअर एशिया आली, अगोदर जेट एअरवेज होती, बाकीचेही होते. लाखो लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या. आज जे तरुण जे आज आहे त्याच्यामुळे एवढी विमानसेवा वाढली, त्याच्यात किती टॅक्सी लोकांना काम, गाड्यांना काम, हॉटेल्स, तुमच्या बाकीच्या इकोसिस्टम बघावं लागते. फक्त आपण म्हणजे काय प्रॉब्लेम काय झाला आहे आपल्याकडे, ते अजूनही जुना जे विचार आहे ना कम्युनिस्ट टाईमच्या इराचा, ते अजूनही आपण तेच गव्हर्नमेंट. येस, गव्हर्नमेंट पाहिजे, गव्हर्नमेंटची कंपनी पण पाहिजे, पण गव्हर्नमेंटच्या कंपनीला स्पर्धा नको हे कुठे म्हटलं आहे? आणि स्पर्धामुळेच त्यांची पण एफिशियन्सी सुधारते, तुम्हाला स्वस्त भाडा मिळते, तुम्हाला चॉईस मिळते. कधी विचार केला होता की 100 विमान मुंबई ते दिल्ली जाणार आणि ते सगळे भरून जातात. आज सामान्य माणूस म्हणजे ते हवाई स्लीपरवाला माणूस पण आता बसतो ना विमानात. ते पहिलं शक्य होतं की एअर इंडियाच्या काळात BSNLच्या फोनसाठी आपण 20-20 वर्ष वेटिंग लिस्ट होता. तेव्हा फोन आपल्याकडे नव्हतेच. 20-20 वर्ष घरामध्ये फोन एक डब्बा आणला तर 20 वर्ष लागत होते. आपल्याकडे मोबाईल आले तर मोबाईल BSNLने नाही आणले, बाकीच्या कंपन्यांनी आणले. नंतर BSNL मोबाईलच्या क्षेत्रामध्ये आला. कोणी थांबवलं होता? विषय तो नाही आहे. विषय काय आहे की आपल्याला व्याप वाढवायला लागेल. त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पण काही कॉन्ट्रीब्युशन काही गोष्टीमध्ये असू शकते. सगळ्यामध्ये काय राहणं काही गरजेचं आहे का? आज एवढे विमान सेवा वाढली, एवढे कंपनीज वाढल्या, लाखो तरुणांना नोकऱ्या मिळायला लागल्या जे कधी शक्य नव्हता. त्यांची कॅरियर बनले. दुसरं, आता विमानतळ, पहिलेची विमानतळ आता लोकांना आठवत नाही ना. ते आता मागील 15 वर्षांमध्ये जे आम्ही परिवर्तन केले तर त्या विमानतळ पाहिल्यानंतर लोकांना जुने कसे होते आता आठवण राहिली नाही.
कसे छोटे छोटे आपले विमानतळ होते, बोगस, म्हणजे काही सोय नाही, काय नाही. 1 तास 2 तास विमान जर उशीर झाला तर तुम्ही तिथे चहा पण कुठे प्यायची हा विषय होता. आज फर्स्ट क्लास विमानतळ आहे, तुम्ही बसा, जेवण करा, शॉपिंग करा. तास 2 तास उशीरही झाला समजा फ्लाईट तर तुम्हाला वाटत नाही की तुम्ही काय असा असुविधामध्ये बसलेले आहात. आणि ते विमानतळ मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद 4 विमानतळ खाजगीकरण केले आणि त्या 4 विमानतळापासून जे अजूनही म्हणजे खाजगीकरण केले म्हणजे चालवण्यासाठी दिले 60 वर्षासाठी. सगळे अदानीनं दिले? नाही 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 अदानी सर, मला इथं नम्रपणे प्रश्न विचारायचा आहे. हे 4 एकही अदानीकडे नाही, हे असं नाही, पण पूर्ण समजून तरी घ्या विषय समजल्याशिवाय अदानीचा विषय नंतर तो तुम्ही विचारा. आज GMRला दिल्लीच्या दिला, हैदराबादच्या दिला, ते टेंडरमध्ये दिले. काय आम्ही काही तसं काही कोणाला फेवर नाही. कोण GMR कोण GVK मुंबईला दिला होता आणि बंगलोरच्या पहिला दिला होता L&T स्विस एअरपोर्टला, ज्युरिक एअरपोर्टला. नंतर GVKने त्यांच्याकडून काही शेअर घेतले. आता मला सांगा, हे 4 विमानतळ सुरुवातीला खाजगी केले आणि फक्त 60 वर्षासाठी. 60 वर्षानंतर ते प्रॉपर्टी कम बॅक टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे काही त्यांच्याकडे जाणार नाही कायमस्वरूपी. 60 वर्ष चालवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला. त्यामध्ये 15-20 वर्ष तर ऑलरेडी झाले. 2004-05 दिले, म्हणजे आता जवळपास 18 वर्ष झाले. माझं म्हणणं आहे की ते 4 विमानतळाची जे उत्पन्न आज रेव्हेन्यू शेअर एअरपोर्ट अथॉरिटीला मिळत आहे, त्याच्यामुळे आज अख्खा भारतातले चेन्नई, चेन्नई, कलकत्ता, तुम्ही त्रिवेंद्रम, तुम्ही नाव द्या, पूर्ण भारतातले सगळे विमानतळ त्या रेव्हेन्यूमधून आम्ही पैसे मिळवले आणि ते आपण उभारले. चाहे आपला अकोलाचा असो, चाहे नागपूरचा असो, चाहे पुण्याचा असो, चाहे मी कोल्हापूरचा असो, महाराष्ट्रापुरता मी सांगतो, संभाजीनगरचा असो, सगळे विमानतळ आपण त्या पैशाच्या उत्पन्नामुळे आपण ते बनवू शकतो. पण हे राहुल गांधीजी सातत्याने आरोप करतात की मोदी हे दोन मित्रांसाठीच, अंबानी जसं जिओ आणि अदानी या 2 मित्रांसाठीच हे सगळं ओपन असतं, त्यांनाच सगळे टेंडर मिळतात. धारावीपासून मुंबई एअरपोर्टचं असो, सगळं यांनाच मिळतं. मुंबई एअरपोर्ट त्यांनी नाही बाबा, ते GVKकडून विकत घेतलं आहे, त्याच्यात गव्हर्नमेंटचा काय संबंध आहे? आज माझ्याकडे काही वस्तू असेल आणि मी तुम्हाला विकली तर त्याच्यात गव्हर्नमेंटच्या कुठे संबंध आला? तुम्हाला हे मान्य नाही आहे की हे बघा, माझं म्हणणं आहे की इकॉनॉमी वाढल्याशिवाय एवढे मोठे सगळे बंदर बांधले की अंबानींनी एवढा मोठा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स बांधला, हे सगळं केल्याशिवाय काय तुम्हाला म्हणजे भारताची प्रगती दिसली असती का? सगळ्यांचा हिस्सा आहे, रोल आहे. मी हे नाही म्हणत की अडाणी की अंबानीमुळे देश बनलेला आहे, पण तेही पाहिजे, टाटाही पाहिजे, बिर्लाही पाहिजे, L&T पण पाहिजे. 100 असे उद्योगपती असेल तरी पण कमी आहे या भारतामध्ये. हजारो अंबानी अडाणी तयार करावं लागले भारताच्या विकासासाठी. हे चुकीची एक मानसिकता चुकीची आहे. मला राहुल गांधीचा मी ऐकून मला तर आश्चर्य वाटतं, हैराण होतो की माणूस अमेरिकामध्ये राहायला शिकला, मग तो काय अमेरिकामध्ये त्यांना माहीत नाही का गव्हर्नमेंटच्या एवढं काम नाही आहे, सगळं प्रायव्हेटकडे आहे. मग कशासाठी तुम्ही देशाला मागे घेऊन जावं मग चाहता की हां, कोणाला खोटा काही चुकीचं केलं असेल, भ्रष्टाचार करून जर काही कोणाला दिलं असेल तर त्याचा माझाही विरोध आहे, त्यांचाही विरोध असणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही सिद्ध करा. आरोप करणं, चिखलफेक करणं फार सोपं आहे. आणि मी अजिबात अदानी अंबानीच्या बोलतच नाही. मी म्हणतोय की जे कोणी या देशाच्या विकासाकरिता आपल्याला मदत करू शकते त्यांना आपण साथ दिलं पाहिजे. या देशाला प्रगतीच्या पथावर आपण समोर नाही घेतलं तर कोट्यावधी हे तरुण जे शिकतायत, आता पहिले आपण म्हणत होतो ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं जिल्हा परिषदच्या म्युन्सिपालिटी स्कूलमध्ये काय शिक्षणमध्ये आपले शिक्षक काही कमी आहे का, चांगले नाही का? मग काय लोकांना सवय झाली आहे? कारण प्रत्येकाला वाटते ॲस्पिरेशन आहे, आय वॉन्ट माय चाइल्ड टू स्पीक इंग्लिश. त्यांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पाठवा, त्यांना नोकरी चांगली मिळेल. परदेशात किती लाखो लोक जातात, शिकायला जातात आणि नोकरी करायला जातात. आज एवढे लाखो लोक अख्खा गल्फमध्ये, आणि तुम्ही अख्खा इंग्लंडची नर्सिंग सिस्टम जे नॅशनल हेल्थ स्कीम आहे, डॉक्टर आणि नर्सेस इंडियन आहे. इंडियन नसले तर ते बंद होऊन जाईल.
पण चांगलं आहे ना, आपल्या लोकांना इथे संधी सगळ्यांना मिळू शकत नाही. एवढा मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, बाहेर जाऊन सुद्धा ते कमवतात आणि इथे पैसे पाठवतात, यांच्या कुटुंबाला इथे पण सपोर्ट करतात. हे बरोबर आहे त्यांच्याही तुमचं. समाधान होते, आपलंही समाधान होतं. हे आहे, पण दुसरीकडे बेरोजगारी पण आहे. बेरोजगारी उच्चांक गाठते, महागाई उच्चांक गाठते, हे आकडे सांगतायत. आता परवा संसदेमध्ये ज्या तरुणांनी उड्या मारल्या, तुम्ही ते बघा, ते सगळे जे तरुण आहेत ते कुठल्या ह्याच्याशी संबंधित नाही आहेत, पण ते प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत होते आणि बेरोजगार. तुम्हाला हे मान्य नाही आहे? भारतातले सगळे प्रश्न मिटले सुटले असं तर मी म्हणत नाही, कोणीच म्हणू शकत नाही. पण भारताला हे सगळे स्टेप बाय स्टेप जो 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष इवन 10 वर्ष अगोदरचा जे भारत होता त्याच्यामध्ये काही ना काही सुधारणा तर होत आहे की नाही, प्रगती तर होऊन राहिली की नाही. आणि त्या प्रगतीसाठी तुम्हाला हे सातत्यानं प्रयत्न करावाच लागणार आहे. मी अजिबात म्हणजे कसं आहे, आमच्या राजकारणा लोकांना एक बोंबाबोंबी करण्याची एक सवय झाली आहे. असा झाला तसा निगेटिव्ह बोला, ठीक आहे ना, बिलकुल आहे ना. मी स्वतःच म्हणतो ना, प्रश्न आहे. मी माझ्या गावामध्ये जातो तर मला पण दुःख वाटतं ना की कधी कधी हे लोकांना आपण अजूनही मदत नाही करू शकलो जशी पाहिजे. पण ठीक आहे, मर्यादा आहे, गव्हर्नमेंटची पण मर्यादा आहे. पण जो माणूस आज खरोखर म्हणजे मेहनत करतोय, शिकतोय, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची पण आता क्षमता या भारतामध्ये हळूहळू तयार होत आहे. ठीक आहे, आपल्याकडे मोठा प्रश्न आहे की लोकसंख्या. 140 कोटीची लोकसंख्या असल्यामुळे तुम्ही किती पण केलं तर थोडं तर म्हणजे काही ना काही लोक बाकीच राहणार आहे. आज खेड्यागावामध्ये तुम्ही जा, कुठल्याही गावामध्ये, महाराष्ट्राचा काही देशाचा, आज महाराष्ट्राच्या कुठल्याही गावामध्ये पहिले एक मोटर गाडी नव्हती. आज एक एक गावामध्ये तुम्हाला 100, 200, 500 जसा गावची लोकसंख्या तुम्हाला गाड्या तिथे दिसायला लागली. आणि खास करून तुम्हाला या पुण्या नाशिक हे सगळं परिसर तुम्ही बघितलं तर म्हणजे डेव्हलपमेंटच आहे, सगळं चांगलं आहे, पाहिजेच. पण तरी देखील त्या गावामध्ये काही ना काही गरीब लोक राहणारच. काही ना काही लोकांना म्हणजे अजूनही ते जितकी म्हणजे जे मात्रामध्ये विकास आवश्यक आहे ते नाही होऊ शकलेला, मान्य करावं लागेल. पण प्रयत्न आपण थांबवले आणि त्या दिशेने नाही गेले तर कसं होणार. असं मला इथे एक इंटरेस्टिंग वाटते. आता बघा, तुम्ही आता या बाजूला आलेला आहात, पण राहुल गांधींचा अदानींना विरोध आहे. काल ठाकरेंनी मोर्चा काढला धारावीच्या मुद्द्यावरनं अदानींच्या विरोधामध्ये, आणि शरद पवार मात्र अदानी मित्र आहेत या बाबतीत तटस्थ आहेत. हे तुम्ही कसं बघताय? एक अनुभवी तुम्ही पवारांनाही बघितले, त्यांना बघितलं की दोन इंडिया आघाडीमधले जे सहकारी आहेत ते अदानींच्या विरोधामध्ये आहेत. राहुल गांधी त्याने तो मुद्दा सोडलेलाच नाही आहे, आणि आता उद्धव ठाकरे पण, आणि शरद पवार मात्र माहिती आहे आपल्याला अदानीचे संबंध. याच्यावरून काय होऊ शकतं का? मी त्याच्याविषयी नाही बोलत. मला एकच म्हणायचं आहे की धारावीच्या रिडेव्हलपमेंट आवश्यक आहे की नाही, पहिली आपण तिथूनच सुरुवात करू. आणि जे कोणी करू शकत असेल त्यांना आपण काम दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे. आता राहिलं कसं दिलं गेलं. आम्हाला माहीत आहे ना की महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा बऱ्याच गोष्टी या धारावीच्याबद्दल, त्याचे टेंडरची कंडिशन वगैरे वगैरे सगळं त्यांच्या काळातच तयार झालेले आहे. आता तोच टेंडर या गव्हर्नमेंटच्या काळात म्हणजे ते फायनल झाला. मग आता आपण काय त्याची आता म्हणजे मिस्टेक काढत बसायचं का? आता टेंडर आहे ना, दुसऱ्यांना भरायला कोणाला काही थांबवलं होतं कोणी? टेंडर म्हणजे टेंडर, ज्यांची कॅपॅसिटी असेल आणि ज्यांना खात्री असेल की मी एवढा पैसा पण खर्च करू शकतो आणि एवढा मोठा प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. कारण धारावी काही सोपा प्रोजेक्ट नाही आहे. आणि विरोध करायचा असेल तो करा ना, कॅन्सल करा. मग त्या धारावीच्या लोकांची अपेक्षा, त्यांची एक जे स्वतःला डेव्हलपमेंटची जे काही त्यांची भावना आहे त्यांना पण पूर्ण कोण करेल? म्हणजे उद्धवजी त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या धारावीसाठी त्यांनी कोणचं पाऊल होता? ते पाऊल हेच होतं की टेंडर काढावा. टेंडर कसा काढावा ते सगळे निकष त्यांनी ठरवले. आता दुसऱ्या त्यांच्या गेल्यानंतर टेंडर बाहेर आला तर तुम्ही म्हणतात अडाणीला दिला. नको दे अडाणीला, दुसरं आणा ना. तुमच्याकडे आहे का कोणी? तुमचं म्हणणं असं आहे की तोच निर्णय कायम केला या सरकारने, उद्धव ठाकरेंनी घेतला तोच, कारण उद्धव ठाकरेंनी नाकारले. ते म्हणतात की आमचा काय संबंध नाही, फडणवीसांचा तो निर्णय आहे. अरे निर्णय म्हणजे काय? पण टेंडर काढली, फाईल तर आहेच ना मंत्रालयामध्ये. मला तर एकच म्हणायचं, चला ठीक आहे ना, तुम्ही म्हणतात ना अडाणी नको, दुसरं आणा. सांगा तरी एक तरी नाव आणा ना समोर.
तुम्ही 2.5 वर्षात काय केलं? आमच्या महाविकास आघाडीच्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने काय केलं? आम्ही होतो ना 15 वर्ष 99 पासून. आणि या धारावीच्या प्रश्न आज बोलतात तुम्ही. राजीव गांधींनी 1985 मध्ये काँग्रेसच्या 100व्या वर्षाचं अधिवेशन मुंबईमध्ये होता, त्यावेळी 100 कोटी रुपये धारावीला दिले होते. कशासाठी? काय टॉयलेट बनवा, हे बनवा, ते बनवा. 100 कोटीमध्ये धारावीचे प्रश्न सुटले का? त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही धारावी पाहतात ना, काय बदलला तिकडे? किती गंदगी आहे, किती बिमारी होते, किती बाकीचे प्रश्न आहे. आपल्याला लोकांना तसंच ठेवायचं असेल तर ठेवा, मग काय प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या अदानीच्या विषयी नाही आहे, अदानीला नको द्या, तुम्ही दुसरं तयार करा. त्याला विरोधकांची गोष्ट एखाद्या वेळा सरकारला आपण सांगू की मान्य करा, जर त्यांच्याकडे चांगला कोणी व्यक्ती असेल आणि ज्या म्हणजे एवढा डिफिकल्ट प्रोजेक्टला पूर्ण करू शकत असेल. आरोप करणं फार सोपं आहे या देशामध्ये. तुम्ही पूर्णपणे कन्व्हिन्स आहात की नरेंद्र मोदी जे आहेत ते 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे ते म्हणतायत की आपण करणार, तिसरी अर्थव्यवस्था जगामध्ये भारत होणार, आणि त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, जसं आपण आता तुम्ही सिव्हिल एव्हिएशनबद्दल बोलला किंवा EV-बद्दल, इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दलसुद्धा अनेकांचं असं म्हणणं आहे की पेट्रोल डिझेल काय जाणार नाही, अजून बरेच 50-100 वर्ष वगैरे ते राहील. त्यामुळं या पॉलिसीचा सुद्धा एक गवगवा केला जातो आहे. तुम्हाला हे मान्य नाही आहे? पहिली गोष्ट, नरेंद्र मोदीच्या काळामध्ये भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमी तर होणारच, त्याच्या पलीकडे जाऊन 6-7 मिलियनची पण ट्रिलियनची होणार. मी तुम्हाला एक सांगतो, मला पण थोडा बिझनेस इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की 100%, आणि मी अख्खा वर्ल्ड फिरतो, मला पूर्ण देशातले पण उद्योगपती ओळखतात, बाकीचेही लोक माझे संबंध चांगले राहिल्यामुळे संवाद करतात, आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की 5 ट्रिलियन तर काय, 6-7 ट्रिलियनपर्यंत त्याच कालावधीमध्ये भारताची इकॉनॉमी राहणार आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही EV म्हणतात, मग EVची चर्चा आपण कशासाठी करायची? गरज काय आहे? पेट्रोल होता, डिझेल होता, मग कशासाठी आपण EV काढायची? अरे कुठेतरी जग बदलतोय, वी हॅव टू, आपल्याला पण बदलावं लागेल ना. आज प्रदूषण, आज मुंबई दिल्लीमध्ये, मलाच आज मी तुमच्याशी बोलतो तेव्हाच मलाच खोकला झालेला आहे, कारण इतकं प्रदूषण वाढलेलं आहे. तर सरकार त्यामध्ये सगळ्या गोष्टी सरकारची चूक आहे का प्रदूषणाची? डेव्हलपमेंट नको का? मुंबईमध्ये कोस्टल रोड बांधायचा नाही का तुम्हाला? मेट्रो बांधायची नाही का? बाकीच्या डेव्हलपमेंटचे तुम्हाला ब्रिजेस, फ्लायओव्हर की बाकीच्या रेल्वेचे जे काही ट्रॅक वाढवायचे नाही का? वाढवावंच लागेल ना, कारण तेच तर लोकांची गरज आहे. आता त्याच्याबरोबर बिल्डिंग्स बनणार, उद्या धारावीच बनेल, तर काय पाडून काय नवीन बांधकाम करावं लागणार. सो प्रदूषण आहे, बाकीच्या गोष्टी आहे, गाड्या एवढ्या वाढल्या. आता गाड्या म्हणजे काय, सरकारने नियंत्रण करायचं का? नाही, तुम्ही गाडी नको खरेदी करा. अरे ज्यांच्याकडे 2 पैसे आले ते गाडी, त्यांची इच्छा आहे, त्यांचा अधिकार आहे, ते खरेदी करतो आणि वापरतो. तर प्रदूषणच्या कंट्रोलसाठी एक म्हणूनच पर्याय आहे. एक काळात मी तुम्हाला सांगितलं ना, फोन असाच होता ना, आता वायरलेस झाला, तुम्हाला म्हणजे हातामध्ये मोबाईल दिसते, तो वायरलेस झाला. त्याचप्रमाणे प्रदूषण आणि बाकीच्या बदलत्या युगामध्ये ऑइल आणि डिझेल पेट्रोलचे भाव इतके वाढले, शॉर्टेज होते, त्याच्यामुळे आणि उद्या कन्झम्पशन आणखीन वाढत जाईल तर काय होईल, म्हणून EV आला. आता EVच्या फक्त एक तुम्हाला माहितीसाठी सांगतो की 2012मध्ये भारतातली पहिली EV पॉलिसी मी केंद्रीय मंत्री असताना आम्ही फॉर्म केली, आणि त्याचं नाव होतं नॅशनल मिशन ऑन इलेक्ट्रिक व्हेकल मोबिलिटी. त्याच्या भारताच्या 5 मंत्र्यांची एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये मी त्याचा प्रथम चेअरमॅन आणि त्या कमिटीच्या एक सदस्य आणि चेअरमॅन मी होतो. तेव्हापासून मनमोहन सिंग साहेब असताना आम्ही पहिली EV कार आणि EV स्कूटर त्यांच्या हस्ते आम्ही त्याचं अनावरण केलं. तो काय चूक केली का? आज तेव्हा आम्ही सुरू केली, तर आज तुम्हाला दर 5वी गाडी आता EVची विकत आहे, 2 व्हीलर विकत आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन त्याची मात्रा वाढत जाईल. दिस इज चेंज नको आहे. तुम्ही सिव्हिल एव्हिएशनबद्दल बोललात, तुमच्या काळामध्ये काय झालं? सिव्हिल तुम्ही मार्केटिंगमध्ये कमी पडलात का? हे सगळं तुम्ही सांगताय की EV तुमच्या काळामध्ये सुरुवात झाली, सिव्हिल एव्हिएशन, पण प्रत्येक गोष्टीच्या बघा, आम्ही जर ते केला
ते फाउंडेशन आम्ही तयार केलं. त्याच्यावर तुम्ही पहिली मंजिल, दुसरी मंजिल, आता 100 मजल्यावर म्हणजे त्याचं श्रेय तुम्हाला मिळायला पाहिजे. श्रेयचा विषय नाही आहे. श्रेय म्हणजे त्यावेळी आम्हाला श्रेय मिळालं ना, खूप सारा मिळाला, असं थोडी आहे. श्रेय मिळालं नाही असं नाही आहे. पण आता ठीक आहे, 15 वर्ष अगोदर जे काही गोष्ट घडली असेल, आजच्या वर्तमानमध्ये जी आहे त्याची चर्चा जास्त होणार ना. जुनी चर्चा कोण करणार? ते ठीक आहे. आम्ही आमची जबाबदारी होती. आम्हाला भारत सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली म्हणून हे काम करणं ही आमचा एक कर्तव्य आहे आणि देशासाठी आम्हाला हे करायचं आहे. म्हणून हे सगळे आम्ही 5 ब्रेकिंग प्रोजेक्ट्स आम्ही तयार केले. तुम्हाला माहीत नसेल, हे सोलार, आपला एवढा मोठा सोलार पॉवरच्या देशामध्ये आज वापर होत आहे, बरोबर. प्रत्येक स्ट्रीट लॅम्प आपण सोलारची म्हणतो. आता इवन आपले ट्यूबवेल, बोरवेल पण आपण सोलारवर आपण त्याच्या पंपिंग करतो. बाकीच्या म्हणजे आज एवढं मोठे सोलार एनर्जीचा उत्पादन आपण करतोय. भारतामध्ये हे सोलर पॅनल जितके आहे 100% त्याच्या इंटरनल जे सिलिकॉन चिप्स असते ते इम्पोर्ट होतात आणि ते भारतामध्ये फक्त असेंब्ली होते. कोट्यावधी अरबो म्हणजे बिलियन्स ऑफ डॉलरची आपण इम्पोर्ट करतो. त्याच्या मी हेवी इंडस्ट्री मिनिस्टर असताना BHEL कडून आम्ही पहिलं प्रोजेक्ट त्याच्यात टाकत होतो फॉर पुटिंग अप दी सोलर चिप्स. आणि आता अंबानी, अडानी, बाकीच्या अनेक कंपनी हे आता त्याची तयारी करत आहे. ते करणं, एक दिशा देणं, हे एक सरकारच्या एक मंत्री म्हणून मी काम केलं. आज मला आनंद त्या गोष्टीचा आहे की आज एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सोलरचा वापर होत आहे. त्याची मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी आता भारतामध्ये व्हायला लागली. त्याचा किती मोठा फायदा. अगेन इन्व्हेस्टमेंट आला, नोकऱ्या मिळते, त्याच्यामुळे सरकारला टॅक्स मिळते. बाकीच्या एक आर्थिक व्यवहार जोपर्यंत तुम्ही करत नाही, देशाचा वाढत नाही. आता GST आला. GSTबद्दल किती लोकांनी तक्रार केली सुरुवातीमध्ये, किती राजकारण झालं. पण GST आल्यामुळे भारत सरकारकडे जे पैसे लोक चोऱ्या करत होते ते आता बंद झाले. आज ते फॉर्मल इकॉनॉमीमध्ये सुरुवात झाली GSTची. ते 70-75 हजार कोटी महिन्याची मिळत होती. आता जवळपास 1.25-2 लाख कोटी दर महिने मिळत आहे. किती वर्ष झाले. पण ते पैसे शेवटी आज आपल्याकडे आले ते पैसे कुठे जातात? भारताच्या विकासासाठी, लोकांच्या भल्यासाठी. आज शेतकऱ्यांना थेट बँकेमध्ये पैसे त्यांना मिळते, सन्मान निधीचे मिळतात, घराचे पैसे मिळतात, निराधारचे पैसे मिळतात, बाकीच्या जे काही गॅस सबसिडीचे पैसे मिळतात. ते हे सगळं शेवटी तुमच्या गव्हर्नमेंटकडे पैसे असतील तरच देतील ना तुम्हाला. हे बरोबर आहे. पण सर, दुसरीकडं या सरकारच्या शेतीविषयक निर्णयाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण कांद्याचे भाव वाढले, निर्यात बंदी. गव्हाचे उत्पादन कमी झालं, निर्यात बंदी. मध्ये टोमॅटोचे भाव वाढले, ते नेपाळमधून तुम्ही हे केलं. आत्ता इथेनॉलचं बघितलं, ठीक आहे, तो बॅकट्रॅक केला निर्णय, पण इथेनॉल बनवायला बंदी. तर हे काय आहे? नाही, गव्हर्नमेंट या ज्या पॉलिसी आहेत, शेतकरी विरोधी नाही आहेत का या सगळ्या? नाही, गव्हर्नमेंटला दोन्ही बाजू बघावं लागते. कुठलंही गव्हर्नमेंट असो, एक बाजूला शेतकरी आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक आहे. दोन्ही वर्गाचा बॅलन्स करूनच म्हणजे सरकार आपली नीती तयार करते. आय ॲग्री. मी तर उलट पहिलं शेतकऱ्यांचा बाजूचा माणूस आहे. कारण माझ्या जिल्ह्यापासून मी बघतो की आम्हाला शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी जर समृद्ध झाला तर बाकी ऑल इज वेल. कारण तो शेतकरी ग्राहक पण आहे ना शेवटी. एका वस्तूच्या उत्पादन शेतकरी करतो, पण बाकी तो ग्राहक, त्यांना मीठपासून सगळ्याच म्हणजे त्यांना खरेदी करावं लागते. तर तो समृद्ध झाला तर त्याचा फायदा ट्रिकल डाऊन इकॉनॉमीवर होतोच. आता एखादा वस्तू ठीक आहे. आता इथेनॉलच्या विषयी फार काही महत्त्वाचा एवढ्यासाठी नव्हता की इथेनॉलच्या डिसिजन एवढ्यासाठी घेतला होता की थोडा ऊसाचं उत्पादन कमी असल्यामुळे इथेनॉल जर जास्त बनला आणि साखरेचं उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम इथे ग्राहकांच्यावर होऊ नये. कारण दोन्ही बाजूंना नाही होऊ शकत ना तुम्ही. यू कॅनॉट प्लीज एव्हरीबडी. सो दॅट्स वाय गव्हर्नमेंट टूक अ बॅलन्स व्ह्यू. पण ठीक आहे, त्यांच्याकडे हे निरोप गेला की बाबा अल्टिमेटली जर तुम्ही इथेनॉल बंद केला तर शेतकऱ्यांच्यावर परिणाम होणार, म्हणून ते वापस घेतलं. कांदाच्या पण सरकार आता निर्यातीचा काही निर्णय घेत असतील कधी पण कमी जास्त, पण
बफर स्टॉक तयार करायचा आणि गव्हर्नमेंट नाफेड करून किंवा इतर संस्था करून जास्त शेतकऱ्यांचे कांदे खरेदी करून आपल्याकडे स्टॉक करतायत. तर शेतकऱ्यांच्या कुठेतरी विचार आहेत म्हणूनच करतायत ना. आणि हा प्रश्न आजचा आहे का? म्हणजे यापूर्वीच्या सरकार किंवा त्याच्या अगोदर 10, 20, 25 वर्ष अगोदर हे प्रश्न नव्हते का? होते. कारण कसं आहे की आपल्याकडे जितकी म्हणजे लोकांची आमदानी वाढते ना, त्याप्रमाणे खरेदीची पण क्षमता आता वाढत गेली आहे. आणि नैसर्गिक काही एवढा आता अवकाळी पाऊस आपला महाराष्ट्रामध्ये किती प्रचंड झाला, देशामध्ये अनेक ठिकाणी झाला. आता शेतीच्या पिकाचं नुकसान झालं, त्याचा परिणाम शेवटी मार्केटमध्ये काही ना काही तर होणारच ना. आणि महागाई तुम्हाला मी सांगतो, महागाई आहे काही मात्रामध्ये, ते मान्य करतो. पण महागाई फक्त भारतामध्येच आहे आणि अख्खा जगामध्ये नाही आहे हे तर म्हणणं चुकीचं आहे ना. म्हणजे आज अमेरिका असो, इंग्लंड असो की युरोप असो की जापान असो, महागाई तिथे थोडी थोडी, म्हणजे असं नाही म्हणत की 1च्या उद्या 2 झालं, पण 2-5% महागाई दरवर्षी अख्खा जगामध्ये थोडीफार राहते. ते जे अर्थव्यवस्था समजतात त्यांना हे याची जाणकारी आहे. सर मी काही पण मी मान्य करतो की सामान्य माणसाला जे 2, 4, 5, 10 वस्तू जे आवश्यक जीवन पेट्रोल डिझेल पेट्रोल डिझेलचा मी तुम्हाला सांगतो, पेट्रोल डिझेल लिंक टू इंटरनॅशनल रेट. दुसरं, राज्य सरकारकडे टॅक्सेस जास्त आहे केंद्र सरकारपेक्षा. तिसरा मग एक महत्त्वाचा सांगतो, मोदी साहेबांनी एक चांगला निर्णय केला. जरी थोडं ग्राहकांना थोडं पेट्रोल डिझेल महाग गेला तरी त्यांनी ते पैसे बाजूला करून हे अख्खा देशाची जे रोड व्यवस्था, आज गडकरी साहेब जे रोड अनाऊन्स करतात, इकडे रोड तिकडे रोड, हायवे, सुपर हायवे, एवढे बोगदे बनवून राहिले, अरुणाचलमध्ये हायवे, काश्मीरमध्ये रोड, टनल, हे सगळे पैसे त्याच डिझेल पेट्रोलचा काही हिस्सा बाजूला करून अख्खा देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंटसाठी ते खर्च केले गेले. तर दॅट इज ऑल्सो अ गुड थिंग. बघा, रोड बनले, चांगला रोड बनल्यानंतर, बोगदा बनल्यानंतर स्वस्त म्हणजे आणि सोयीची तुम्हाला जेव्हा जाण्याची व्यवस्था होते, तुम्ही किती खुश होता. बनत असताना त्याचे पैसेही लागले, त्याच्याही थोडा आपला हिस्सा त्याचा गेला पाहिजे देशातला, ते पण विचार केला पाहिजे की नाही. म्हणजे नुसतं सगळं आपण सगळे राजकारणी आणि सरकार खुश करायलाच निघाले तर पैसे कुठून येणार सरकारकडे? हा तो विचार सगळ्यांनी करायला पाहिजे, शिकलेल्या लोकांनी खास करून करायला पाहिजे. सर मी मुलाखतीच्या शेवटी परत जिथून सुरुवात केली तिथून येतो. अनेकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जसं त्या बाजूला गेल्यामुळे आश्चर्य वाटतंय. खूप जण असं म्हणतात की शरद पवारसुद्धा जाणार आहेत. म्हणजे राज ठाकरेंनी तर स्पष्ट सांगितलं की टीम ए गेलेली आहे आणि टीम बी अजून जायची आहे. किंवा अजित पवारांनी जे सांगितलं की मंत्री झाल्यानंतर तुम्ही जेव्हा भेटायला गेला होतात, पहिल्या दिवशी सगळे मंत्री गेले, मग नंतर सगळे आमदार गेले आणि तेव्हा सुप्रिया सुळेंनी सांगितलं की 8 दिवस द्या, मी कन्व्हिन्स करते, आणि ते पण नंतर बॅकट्रॅक झालं. तुम्हाला काय वाटतंय की अजूनही शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे सुद्धा मोदींना पाठिंबा देतील पुढच्या काळामध्ये? म्हणजे शक्यता आहे का तुम्ही जसं म्हणाला की प्रत्येक वेळेस, हा शब्द खरं योग्य नाही, का शरद पवार परत कच खाणार, अवसानघात करणार? कारण तसं त्यांचं ख्याती नाही आहे. ते तेल लावलेले पैलवान आहेत शरद पवार. ते कात्रजचा गाड दाखवतात, ते गुगली टाकतात. पवार साहेब पैलवानच आहे आणि मोठे नेते आहे, महाराष्ट्राचेच नव्हे देशाचे आहेत, ते मान्यच करावं लागेल. आणि म्हणून मी सांगतो की मला काय हे व्यक्तिगत विषयच नाही. मला जे वाटत होता की पुढे जे आज देशामध्ये वातावरण परिस्थिती आहे आणि जे भविष्य ते आहे त्या हिशोबाने आपण एक योग्य निर्णय केला पाहिजे. अजितदादाला पण आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं. एनिवे, आता राहिला प्रश्न येतील की नाही तर त्याच्या उत्तर मी नाही देऊ शकत. पण एक आहे की आम्ही मनापासून प्रयत्न केले. इवन आम्ही हा वेगळा निर्णय केल्यानंतरही आम्ही 2दा भेटलो त्यांना. ओके, संवाद आहे तुमचा? संवाद तेव्हा आम्ही केलंच ना, तेव्हाच तो आम्ही. पण आता आहे का अजूनही? कारण बघा फरक कसा आहे की पवार सुद्धा काय म्हणतात की ही फूट पडलेली नाही आहे, ते मान्यच करायला तयार नाही आहेत की ही फूट नाही आहे. वेगळा विचार असू शकतो लोकशाहीमध्ये,
पक्षातल्या काही लोकांना, कारण हे बघा शिवसेना एकनाथ शिंदे जेव्हा सोडून गेले तेव्हा जी भाषा होती खोके, गद्दारी वगैरे, ती तुमच्याबद्दल वापरलेली नाही आहे. कारण नव्हतंच कोणीही, आता ते माहीत नाही आम्हाला. नाही पण कसं हो जर नाही असं तो वाद सोडून द्या आपण. अशा गोष्टी का बोलली नाही गेली, कारण आम्ही काही असं केलंच नाही. लोकांना माहीत आहे, उघड आहे, त्यांनाही अंदाज आहे, म्हणून ते पण नाही आरोप करत ना. पण याच्यामुळं हा पण संशय की हे मी जसं म्हटलं की अंडरस्टँडिंग आहे का, अजून संवाद आहे का, जाऊ शकतील का. कारण ते बघा तुमच्या एवढं जवळ कोणी पाहिलेलं नाही पवारांना. पवार साहेबांनी जर उद्या आमच्या जे घेतलेला निर्णय सोबत चालायचा काही विचार केला तर आम्ही ते विशफुल थिंकिंग झालं. विशफुल थिंकिंग आज तरी विशफुल थिंकिंग आज आहे. नाही काय वाटतंय तुम्हाला? मला वाटत नाही की आता पवार साहेब आमच्या येतील असं. नाही. दुसरं मला एक विचारायचं आहे बारामतीबद्दल, कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे जे आहेत तर त्या उमेदवार असणार नॅचरली पवारांच्याकडून, आणि आता भाजपला काही करून ती सीट जी आहे ती मिळवायची आहे, आणि अशी चर्चा आहे की कदाचित पवार विरुद्ध पवार असा सामना भाजप लावून देणार आणि मजा बघणार आहे. तुम्ही सांगा काय, सुनेत्रा पवार लढणार आहेत, कोण लढणार आहे, काय आहे? तुम्ही तर लढणारच आहात, अजित पवारांनी सांगितलेलंच आहे की आम्ही ती जागा लढवणार आहोत. काय आम्ही आता या विषयावर अजून फार काही चर्चा केली नाही. हे खरं आहे की ती आमची सिटिंग जागा आहे. भाजप आग्रह करणारच की ती जागा तुम्ही ठेवा आणि तुम्ही लढा, आणि चांगला लढा, कारण शेवटी प्रत्येक सीटसाठी हे महत्त्व आहे. कारण मोदीजीला परत पंतप्रधान करायचं आहे, त्यामध्ये आमचं योगदान तर असलं पाहिजे की नाही. म्हणजे भाजप तर नक्कीच त्यांची मेजॉरिटीची संख्या आणतील, अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे, त्यांच्या सोबत असलेले पक्षही त्यामध्ये कॉन्ट्रीब्युटर आहे आणि चांगलं त्यांचं योगदान आहे. सीट जिंकली तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं. आता तो विषय, आता काही गोष्ट गुलदस्त्यात राहू द्या. नाही कसं आहे, कारण कसं आहे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मला काय म्हणायचं, आज विधानसभा 2024 होईपर्यंत मुख्यमंत्रीची जागा रिकामी नाही, आणि म्हणून तो त्याच्यावर मी प्रश्न असा विचारतो की राहुल बजाज जसं म्हटलं होतं की न झालेले सर्वोत्तम पंतप्रधान, तसं न झालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री असं तर होणार नाही. मी आज काही या विषयी बोलू शकत नाही, कारण आम्ही अलायन्समध्ये आहोत. एक दुसरं हे आम्ही स्पष्ट सांगतो की आम्हाला माहीत आहे की तिथे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज आहे, आम्ही येण्या अगोदरचे आहे, आणि ते 2024च्या विधानसभेपर्यंत आमचे मुख्यमंत्री राहणार. आता 2024च्या नंतर काय होईल, कोणाला किती जागा मिळतील, काय रिझल्ट लागेल, त्याच्यानंतर भाष्य करू. पण आज माझ्या स्पष्ट म्हणणं आहे की न आम्ही कुठली कंडिशन अशी केली आहे, न ती जागा आज रिकाम. तुम्ही काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या वगैरे म्हणता, तुम्ही खरंच आत्मचरित्र लिहिणार आहात का तुम्ही आपलं एक पिल्लू सोडून दिलंय? काय आत्मचरित्राचं नाव वगैरे ठरलंय? नाही, अजून वेळ आहे, एवढं काही लवकर येत नाही, तुम्ही काळजी करू नका. अजून माझी ती वय नाही झाली आहे की अजून मी नाही, पण पार्ट 1 कधीतरी येईल, 1-2 वर्षात येईल. बघू, आपण वाट बघूयात. सर, तुम्ही मोकळेपणाने बोललात सगळ्या विषयांवरती, सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. बोलबिडूमध्ये या मुलाखतीमध्ये आपण इथंच थांबूयात. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुम्ही जरूर तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत, त्या कमेंट्स ज्या आहेत, त्या तुम्ही आम्हाला कळवा. सर, परत एकदा आभार मानतो आणि आज इथंच थांबूया. नमस्कार.